लीग फॉर्मॅट मध्ये कुठला संघ विजयी इथे मिळवून पुढच्या फेरीमध्ये जाण्यासाठी उत्सुकता निर्माण करेल याकडे देखील आपल्याला लक्ष द्यावं लागेल। मॅचला ऑन टाइम इथे सुरुवात होते, क्षेत्ररक्षक देखील सजवलं जात आहे, बॅटर देखील सज्ज आहेत, पंच देखील मैदानामध्ये आलेले आहेत। मॅचला जशी सुरुवात होईल समालोचन कक्षामधून मी स्वतः तुमचं मनपूर्वक स्वागत करतो। त्याचबरोबर नरेश ढोमे सर देखील आमच्या बरोबर जोडले जात आहेत। पहिला चेंडू इथे आपण पाहिला तर उजव्या यष्टीच्या लगत आणि सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये। पहिला चेंडू इथे निर्धाव डॉट बॉलने इथे सुरुवात होते। चांगली सुरुवात आहे। खरं तर फलंदाजांचं वर्चस्व बघायला मिळाले आपल्याला सकाळपासून, कारण लो स्कोर होता सकाळी, सहज डिफेंड झाले, त्या सहज चेस झाल्या, त्यानंतर मोठा स्कोर डिफेंड व्हायला थोडेसे अडचण आले दुसऱ्या सामन्यामध्ये। तिसऱ्या सामन्यामध्ये 87 धावा असा चुराडा झालेला आपण पाहिलेला आहे। त्यामुळं इथे एखादा बॉल जर डॉट येत असेल, निर्धाव येत असेल तर ती मोठी उपलब्धी असणार आहे गोलंदाजासाठी। प्रणवची चांगली सुरुवात आहे, पहिला बॉल डॉट आहे। हा चेंडू देखील बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, इथे मात्र तो प्रयत्न फसतोय। पुन्हा एकदा चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात, बॅक टू बॅक 2 चेंडू इथे निर्धाव। चांगला चेंडू आहे, उजव्या यष्टीच्या बाहेर टाकला होता पहिला चेंडू, दुसरा चेंडू टप्पा पडून थोडासा आतमध्ये आला आणि खूप उशिराने कट करण्याचा प्रयत्न केला, तर अशा परिस्थितीमध्ये कड लागण्याची शक्यता जास्त होती। फलंदाज बचावलेला आहे प्रज्योत तिथे। प्रज्योत आणि प्रसाद ही जोडी आहे, अजून 0 आहेत, पहिलं षटक सुरू आहे। एका बाजूला आपण पाहतोय प्रज्योत आणि प्रसाद, तर गोलंदाजी मार्क वरती देखील प्रणव आहे। पुढचा चेंडू इथे देखील मिडऑफच्या दिशेने चेंडू खेळला, धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु तिथे वेळेस कळवलेला नकार। बॅटर जेमतेम बचावलेत परंतु धाव देखील इथे कुठल्याही प्रकारची नसेल। लागोपाठचे 3 चेंडू निर्धाव, धाव संख्या 0 वरती स्थिरावलेली। सब्र का फल मीठा होता है। परत एकदा इथे कट आणि झेल सुटणार आहे। पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाकडून इथे झेल सुटतोय आणि त्याचा परिणाम आपण बघतोय पहिल्या षटकामध्ये जीवदान, आणि पहिली धाव सुद्धा जीवदान मिळाल्या नंतर आहे। एका धावेने धावसंख्येचा शुभारंभ होतोय, धावसंख्येची सुरुवात होते। धावसंख्येचा श्री गणेशा इथे प्रज्योत यांच्या बॅट मधून केला जातोय। बघा पहिल्या 4 चेंडूंमध्ये काय अप्रतिम अशी गोलंदाजी प्रणव लोखंडे यांनी केली आहे। मातीची खेळपट्टी आहे आणि या खेळपट्टीवरती अधिराज्य गाजवण्याचं काम गोलंदाज देखील करू शकतात। याचं चांगलं उत्तर इथे प्रणव लोखंडे यांच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळत आहे। 4 चेंडूंमध्ये आतापर्यंत एकच धाव, ती देखील जेमतेम। हा चेंडू देखील काहीसा पदाला तिथ्य, इनसाइड आउटचा फटका, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीला भेटणारा, मनगटाचा केलाय वापर, बॉल करेल सीमारेषेची सफर, येईल चौकार, 4 धावा। एकदम तगडा फटका आपल्याला बघायला मिळतोय। उशिरानं आला लेकिन चांगला आला, परंतु चांगला आला। इथे 4 चेंडू मध्ये धावा 1 होती, इथे आता 5 आहेत। हा चेंडू देखील वा सुरेखरित्या कमबॅक, स्वतःला सावरलं। जो चौकारी अगोदर ती खर्च केला, चांगल्या चेंडूवरती चांगला फटका इथे आपण प्रसाद यांच्या बॅट मधून पाहिला, परंतु प्रणव यांनी पुन्हा एकदा कमबॅक केलंय। पहिल्या षटकाचा खेळ इथे संपुष्टात येतोय आणि निर्धारित पहिल्या षटकामध्ये जे पॉवर प्लेचं षटक आहे, ज्यामध्ये प्रामुख्याने बॅटर पॉवर जनरेट करणारा खेळ करतात, त्यामध्ये रोखण्याचं काम इथे प्रणव लोखंडे यांनी केलंय। पहिल्या षटकामध्ये 5 धावा, इथे कुठेतरी मॅचला आणि खऱ्या अर्थाने या युद्धाला सुरुवात झाली असं म्हणावं लागेल। निश्चित दोन्ही फलंदाजांना रोखलं त्याने। प्रज्योतला तर समोर मोठे प्रश्नचिन्ह उभं केलं त्याच्या समोर। कदाचित 10वीच्या किंवा 12वीची परीक्षा दिली असेल त्याने, तर तिथे सुद्धा एवढे अवघड प्रश्न त्याला विचारले नसतील। एवढे अवघड प्रश्न आज प्रणवने प्रज्योतला विचारले होते। प्रसादनं पहिल्या प्रश्नाचं उत्तर सुंदर दिलं, मात्र दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देताना तो गडबडला। 5 धावा आहे धावफलकावरती, पहिलं षटक पूर्ण झालेलं आहे। योगेश गोलंदाज आता गोलंदाजी मार्क वरती। उजव्याच्या बाहेर रूम मिळाला, इथे अप्पर कट, उंच चेंडू आकाशामध्ये, सीमारेषेच्या बाहेर, आणि इथे माणिकचंद ऑक्सिरिच 300% जास्त ऑक्सिजन, चौकार।
षटकाची सुरुवात आपण पाहतोय. काहीसा आखूड टप्प्याचा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर हाताळण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर प्रज्योत यांनी त्या चेंडूची वाट पाहिली आणि सरते शेवटी त्या चेंडूची वाट लावण्याचं काम. सीमारेषेच्या अगदी जवळपास 1 बाउन्स चौकारासाठी 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. दुसऱ्या षटकाची सुरुवात चौकाराने, धावसंख्या होते ती बिनबाद 9 धावा. पहिल्या षटकामध्ये थोड्याशा धावा कमी आलेल्या आहेत, त्यामुळे दुसऱ्या षटकामध्ये तो अनुशेष भरून काढण्याचा प्रयत्न होईल. योगेशला काळजी घ्यावी लागेल. उजवाईशा बाहेर, हो हो उजवाईशा 8व्या स्टंप वरती असलेला चेंडू हा पुल केला जातोय आणि मिड विकेटला अतिशय सुंदर फटका. माणिकचंद ऑक्सिरिच पॉवरफुल षटकार. सुरेख असा फटका इथे सजवला जातोय बघा. शफल होऊन चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये मिळालेले यश. पहिल्या षटकामध्ये काहीसा कठीण प्रश्न विचारले गेले, परंतु हा पेपर काहीसा सोपा आहे. अखूड टप्प्याची चेंडू या खेळपट्टीवरती हाताळले तर प्रज्योत सारखा बॅटर त्या चेंडूंना मैदानाच्या चौफेर फटका खेळण्याची ताकद या बॅटरकडे आहे. आणि तेच चित्र पहिल्या 2 चेंडूंमध्ये. पहिल्या चेंडूवरती चौकार तर दुसऱ्या चेंडूवरती षटकार. 2 चेंडूमध्ये आतापर्यंत 10 धावा. धावसंख्या होते ती 15. पुण्याचं विहंगम दृश्य आपल्याला बघायला मिळाले. प्रथम मीडिया स्पर्धेचं कव्हरेज करतात. वाईट चेंडू आहे, त्यांना असं दाखवायचं असेल की चेंडू इतका हवेमधून उंच गेला होता की चेंडूने पुण्याचं दर्शन घेतलेलं आहे. चेंडूला पुणे कसं दिसलं असेल हे त्यांनी इथे दाखवण्याचा प्रयत्न केला आणि पुण्याचं दर्शन घेऊन चेंडू आता परत या अगोदरचा सामना संपन्न झाला होता. गुरुजी तालीम टायटन्स विरुद्ध सूर्योदय रायझर्स. तर या सामन्यामध्ये ऐका, गुरुजी तालीम टायटन्स आणि सूर्योदय रायझर्स या सामन्यामध्ये दोन्ही संघांना 1-1 गुण दिला गेलेला आहे. मयूर यस, सूर्योदय रायझर्सचा मयूर आहे तो पुन्हा या स्पर्धेमध्ये खेळणार नाही आणि गुरुजी तालीम टायटन संघाला 1 गुण, सूर्योदय रायझर्सला 1 गुण त्या सामन्यातून देण्यात आलेला आहे. जे खेळाडू या स्पर्धेसाठी पात्र आहेत त्याच खेळाडूंना घेऊन संघाने खेळा आणि कोणाची काही तक्रार असेल, ऑब्जेक्शन असेल तर आपण कमिटीकडे संतोष शहा सरांशी किंवा कमिटीकडे संपर्क साधा. प्रसाद यास 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 काय शॉट आहे. या षटकामध्ये लाइटनिंग दाखवलेली आहे. षटकार पुणित बालन ग्रुपचा दमदार 6 धावा षटकार. फटका तर सुरेखरित्या इथे प्रसाद यांच्या बॅट मधून खेळण्यात येतोय. काय फटका इथे सजवला, स्टँडर्ड डिलिव्हर. मुख्य स्क्रीन वरती देखील आपण ऍक्शन रिप्ले पाहू शकता. अगदी बॅटच्या रडार मध्ये इथे चेंडू मिळाला आणि त्यानंतर काय फटका इथे सजवला जातोय. पायडी स्ट्रॉकअपच्या डोक्यावरून 8 जंग टोला. फटक्यामध्ये वजन, धावा मिळतील अर्धा डझन. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या जर आपण पाहिली तर फार वेगामध्ये वाढवण्याचं काम इथे केलं जात आहे. प्रसाद यांच्या बॅट मधून चौकारा पाठोपाठ षटकार देखील इथे ठोकला जातोय. या षटकामध्ये आतापर्यंत 5 चेंडूंमध्ये 22 धावा. त्यामध्ये आपण पाहिलं असेल 2 षटकार, 2 चौकार, 1 वाईट बॉल, 1 सिंगल. अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे. जे काहीसं महागडं षटक योगेश यांचं. धावसंख्या 27. मागच्या षटकामध्ये आपण पाहिलं होतं धावांचा दुष्काळच होता. पहिल्या 4-5 चेंडूमध्ये 1 धाव होती आणि इथे मात्र धावांचा सुकाळ आहे. म्हणजे लगेच पहिल्या षटकामध्ये धावा बनवणं कठीण होतं. आता बघा धावा बनवणं किती सोपं झालेलं आहे. 22 धावा आल्या त्या षटकातून. योगेशचा चेंडू परत एकदा बॅकफुट वरून पॉइंटला पाठवलाय. खराब क्षेत्ररक्षण, आउटफील्ड वेगवान आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. माणिकचंद ऑक्सिरिच 300% जास्त ऑक्सिजनयुक्त चौकार. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता शेवटच्या क्षणी शॉट सिलेक्शन, हलक्या हाताने चेंडूला कट केलं परंतु क्षेत्ररक्षण फार निराशाजनक आहे. एकदा आपण इथे आपण पाहिलं ना तर गोलंदाजाने काहीशी खर्ची गोलंदाजी केली परंतु क्षेत्ररक्षकाने देखील चांगली साथ सरती शेवटी सोडली आहे. आपण म्हणतो ना की एकदा घर फिरल्यानंतर घराचे वाशेही फिरतात. एकदा गोलंदाजाची गोलंदाजी खराब
त्यामध्ये मात्र क्षेत्ररक्षणाची भर, क्षेत्ररक्षण देखील खराब होत आहे. या षटकामध्ये तब्बल 26 धावेंचं पॅकेज योगेशांनी खर्च केलाय. 2 षटकांचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 31. ऍक्शन रिप्ले मध्ये मागच्या ओव्हरमधील जो धुवाधार फटकेबाजीचा नमुना पेश केला दोन्ही बॅटरने, त्याच्या हायलाइट्स आपण पाहतोय. काय फटकेबाजी आणि सरते शेवटी क्षेत्ररक्षण खराब झालं आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकारासाठी अगदी मैदानाला गुदगुल्या करत चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. 2 षटकानंतर धावसंख्या 31. षटक क्रमांक 3 पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या षटकामध्ये ज्यांनी अप्रतिम गोलंदाजी केली प्रणव लोखंडे, दुसऱ्या षटकाला घेऊन देखील इथे सज्ज होत आहेत. कौतुक करू आपण निश्चित प्रथम मेढे आणि त्यांच्या ब्रॉडकास्टिंग टीमचं. बघा प्रत्येक षटकानंतर ते या ठिकाणी आपल्याला हायलाइट्स दाखवतायत. विकेट्स पडल्या असतील तर विकेट्स दाखवतायत, चौकार षटकार मारले असतील तर चौकार षटकार दाखवतायत. अनेक महत्त्वाचे प्रसंग पुन्हा एकदा आपल्याला स्क्रीनवरती बघायला मिळत आहेत. ही टेक्नॉलॉजी खरं तर प्रथम मीडिया ब्रॉडकास्टिंग टीमच्या माध्यमातून आपल्या समोर येते. अतिशय सुंदर चित्रण या सामन्याचं होतं आणि त्यामुळे स्पर्धेला देखील एक वेगळी रंगत निर्माण होते. आपण बघू हे बर्ड आय व्ह्यू आहे आणि पक्षी मैदानाकडे येत असताना वरून विहंगम दृश्य इथे दिसतंय. वाह. तर जाऊया मैदानामध्ये जिथे नवीन षटक प्रणवच्या हातामध्ये आहे. फुल टॉस बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला, चेंडू खाली आणि पहिला फलंदाज बाद. 32 वरती पडला पहिला फलंदाज. प्रणव लोखंडे यांनी जे जाळं विणलं होतं अगदी त्या जाळ्यामध्ये अलगदरित्या प्रसादला अडकवण्याचं काम केलं गेलं. प्रसाद इथे बाद होत आहेत. ज्या बॅटरच्या बॅटमधून मागच्या षटकामध्ये आपण षटकार आणि चौकारांचा वर्षाव पाहिला तो बॅटर इथे बाद होतोय. काय गोलंदाजी केली आहे प्रणव लोखंडे याने. आपल्या संघाला पुन्हा एकदा मॅच मध्ये पकड निर्माण करून दिली आहे आणि पहिल्या विकेटचं पतन पहिला बॅटर प्रसाद. काय बॅटिंग करत होता प्रसाद. खरं तर तो शेअर बाजारात खेळत होता आणि शेअर बाजार म्हटलं की उसळणं आलं आणि कोसळणं पण आलं तितक्याच लवकर. जितक्या लवकर तो जसा उसळला तसाच कोसळलाय. पहिला फलंदाज इथे गमावलाय. काय जबरदस्त कॅच तिकडे बाळासाहेबने घेतलेला आणि याबरोबरच एक गडी बाद. धाव फलकावरती धावा नोंदवल्या जात आहेत. 31 लॉस ऑफ 1. 32 धावा धाव फलकावरती आहेत. यस. याबरोबरच थोडासा अक्रॉस बॅट फ्लिक केला चेंडूला मिड विकेटला. 1 धाव तिथून प्राप्त होऊ शकते. प्रणवची ही गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये यश नव्हतं, दुसऱ्या षटकामध्ये यश प्रणवला. 33 धावा, 1 गडी बाद. रमन बाग. हा चेंडू देखील बी टाइम स्ट्रोक. स्वतः गोलंदाज चेंडू खाली झेल टिपला जातोय. रज्जत देखील इथे होतील बाद. बॅक टू बॅक इथे विकेट प्राप्त करण्यामध्ये प्रणव लोखंडे यांना मिळतं यश. प्रसाद बाद झाल्याच लगेच प्रज्योतला देखील अडकवण्याचं काम प्रणव लोखंडे यांनी केलंय. दुसऱ्या विकेटचं पतन. दुसरा बॅटर. बॅक 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 टू द पॅव्हेलियन. प्रणव लोखंडे काय कमबॅक इथे होतोय. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी आली होती. दुसऱ्या षटकामध्ये मात्र भरपूर वेगवान फलंदाजी आपण पाहिली. मात्र प्रणव आला, त्यानं पाहिलं आणि नंतर आपण त्याला बघत होतो. 2 फलंदाजांना बाद करत त्यानं मोठे हादरे दिलेत, मोठे धक्के दिले, सनसनाटी निर्माण केली आणि पुन्हा एकदा इथे त्याने नुमोवी स्टॅलियन्सला मॅच मध्ये परत आणलंय. हा बॉल आपण बघू शकतो बाहेर लांब खेळला शरीरापासून उंच आकाशामध्ये आणि तिथे स्वतः प्रणवनं कोणतीच चूक केली नाही. प्रणवची गोलंदाजी ही खेळणं आता अवघड दिसतंय. प्रचंड आत्मविश्वास आहे त्याच्यामध्ये. पहिल्या षटकामध्येच त्याचा तो आत्मविश्वास आपल्याला पाहायला मिळाला. काय गोलंदाजी त्याने पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये केली आहे आणि त्यानंतर संघनायकाने पुन्हा एकदा जी जबाबदारी दिली ती जबाबदारी अगदी योग्य पद्धतीने पेलली जाते. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत. प्रज्योत यांची जागा भरून काढण्यासाठी हा चेंडू हलक्या हाताने स्टेअर केलाय पॉइंटच्या दिशेने. त्या दरम्यान सत्यजित याने आपलं खातं 1 धावेने उघडलंय. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 34. नवीन फलंदाज सत्यजित, सोबतीला धनेश
या दोघांना आपण बघतोय तिसऱ्या चौथ्या क्रमांकावरती दोघे आलेले आहेत. यस, धनेशचा हा फटका होता. 50 वर्षावरील खेळाडू आहे धनेश आणि तिसऱ्या क्रमांकावरती 50 वर्षावरील खेळाडूंना येणं बंधनकारक आहे. तर धनेशने एक धाव घेतलेली आहे. पुन्हा एकदा शिंदे हायस्कूल आणि परिसरातली ही वृक्षराजी आपण बघतो. पलीकडे पुण्याचं विहंगम दृश्य आहे, त्याचबरोबर पर्वती टेकडी देखील आपल्याला बघायला मिळते आणि सातत्यानं हे दर्शन आपल्याला घडणार आहे प्रत्येक षटकाच्या नंतर. तर 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 35 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये रमणबाग फायटर्स. काहीशी सुरुवात चांगली झाली परंतु सरते शेवटी पुन्हा एकदा आपण पाहिलं तर रमणबाग संघाने केलेली अप्रतिम असं कमबॅक, अप्रतिम अशी गोलंदाजी. नुमवी संघाने केलेली अप्रतिम अशी गोलंदाजी. 2 बॅटर बाद केले. 35 धावा झाल्या 3 षटकानंतर. षटक क्रमांक 4 गोलंदाजी मार्क वरती तन्मय. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू इथे निर्धाव असेल. फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवलाय. तन्मय याने देखील चांगली सुरुवात इथे केली आहे. तन्मयची गोलंदाजी फलंदाजांना तन्मयतेने खेळावी लागेल. त्याची जी ऍक्शन आहे गोलंदाजीची ती काहीशी वेगळी आहे आणि अशी ऍक्शन फसवी असू शकते. पुन्हा एकदा चेंडू आपण पाहतोय ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक इथे डीप मध्ये तैनात आहे. तन्मय देशपांडे इथे आपण पाहिलं तर अप्रतिम अशी गोलंदाजी करतात आणि ज्या पद्धतीने गोलंदाजीची ऍक्शन आहे ती खऱ्या अर्थाने फलंदाजांना अचंबित करून टाकणारी आहे की हा चेंडू वेगवान येईल का फिरकी घेणार येईल. आणि या शैलीमुळेच या गोलंदाजाचं अधिराज्य आपल्याला या मैदानामध्ये साकार होताना पाहायला मिळेल. एक किस्सा निश्चित प्रकारे मला आठवला आता. 1998च्या शारजा चषक मध्ये सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखाली आपण खेळत होतो आणि पाकिस्तान विरुद्ध 5 मॅचेसची ती सिरीज होती. अर्थात तिथे देवाशिष मोहंती, अबी कुर्विला असे गोलंदाज होते. याबरोबरच लेंथ बॉल आणि सरळ ड्राईव्ह केल्या लॉंग ऑनला तिथे क्षेत्ररक्षक उभा आहे. 1 धाव जरूर प्राप्त होऊ शकते. तर पहिल्या 4 मॅचेस मध्ये सईद अनवरला त्यानं बाद केलं होतं देवाशिष मोहंतीनं आणि त्यानंतर पोस्ट मॅच पार्टीमध्ये देवाशिष सचिन तेंदुलकर आला. अरे क्या बंदा है वो, कैसी गेंद डालता है. उसके एक्शन में एक क्वेश्चन है, डालते समय ऐसा कहता है कि अंदर लावू या बाहेर लावू. आणि सईद अनवर म्हणतो की त्याच्या ऍक्शन मध्ये असा क्वेश्चन आहे, प्रश्न आहे की तो कळत नाही की चेंडू असं वाटतं की बाहेर जाईल तर तो आतमध्ये येतो आणि आत जाईल तर तो बाहेर जातो चेंडू. आणि त्यामुळे ती गोलंदाजी खेळणं थोडंसं कठीण जाते. आणि विशेष म्हणजे 5व्या सामन्यात सुद्धा सईद अनवरला देवाशिष मोहंतीनंच बाद केलं. तर काही गोलंदाज आहे त्याची ऍक्शन होती, स्विंग चांगला करायचा, तो जास्त काळ भारतीय संघासाठी नाही देऊ शकला. मात्र इथे स्लोवर 1 चेंडू होता, फ्लाइट होती मोठी, मिस झाली फ्लाइट ही धनेश कडून. 37 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 4थं षटक सुरू आहे. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये देखील तन्मय देशपांडे यांची. 5 चेंडू मध्ये 2 धावा इथे आतापर्यंत खर्च केल्यात आणि बॅटरला अक्षरशः बेड्या ठोकण्याचं काम आतापर्यंत तन्मयाने केलंय. मग अशी सांगितल्याप्रमाणे जी उच्चारणा करण्यात आली तन्मयतेने त्याच्या विरोधात खेळावं लागेल. हा चेंडू देखील बॉटम हँडचा चांगला वापर, फ्लिक तर केलाय. चेंडू हवेत आणि क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. विकेटचं पतन. तिसरा बॅटर डगआउटच्या दिशेने. धनेश बॅक टू द पॅव्हिलियन. धनेश होईल बाद. 50 वर्षावरील खेळाडू धनेश 7 चेंडूमध्ये 3 धावा आपल्या संघासाठी काढू शकलेले आहेत. 37 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 4 षटकांचा खेळ इथे पूर्ण झालेला, अर्धा खेळ संपलेला आहे. अजून अर्धा डाव इथे शिल्लक आहे आणि 37 धावा धाव फलकावरती आहेत. तर आपण बघू शकतो ज्या पद्धतीने चेंडू खरं तर गुड लेंथ होता आणि फ्लिक केला चेंडूला, ग्लान्स उचलला चेंडू आकाशामध्ये आणि स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक बघा. अतिशय सुंदर कॅच. एका पाठोपाठ एक फलंदाज बाद झालेला आहे. शैलेश सर, पहिलं षटक थोडंसं शांत होतं, मात्र दुसऱ्या षटकामध्ये पाऊस पडला धावांचा. त्याच्यानंतर पुन्हा काय कमबॅक केलं इथं या मॅच मध्ये नुमोवी स्टॅलियन्सनं. नक्कीच. पहिल्या षटकामध्ये प्रणव लोखंडे यांनी 5 धावा, तर दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 26 धावा, तर तिसऱ्या षटकामध्ये विकेट टेकर प्रणव लोखंडे पुन्हा एकदा आला, त्याने विकेट्स मिळवल्या. आपण मुख्य स्क्रीन वरती देखील पाहू शकता मागच्या चेंडूवरती मागचा जो बॅटर बाद झालाय, अगदी स्लॉट मध्ये चेंडू होता, परंतु फक्त टायमिंग करण्याचा जो प्रयत्न केला त्यामध्ये मात्र फटका फसतो आणि क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात. टिपतील झेल
आणि पाठर देखील तिसऱ्या क्रमांकाचा बाद होईल. स्ट्रॅटेजिक टाइम आउट आहे जो मैदानामध्ये संपन्न होतोय. ज्याप्रमाणे गोलंदाजी करणारी टीम आहे आतापर्यंत सर्वोत्तम कामगिरी आपल्या संघासाठी प्रणव आणि त्याचबरोबर तन्मयने केली आहे, त्याचप्रमाणे इथून पुढची कामगिरी होईल अशी काहीशी चर्चा. तर पाहूया दुसऱ्या बाजूने कशा प्रकारे इथे रमण बाग संघ कमबॅक करेल, कारण संधी दोघांनाही आहे आणि दोघांनाही त्या संधीचं सोनं करावं लागेल. नुमवी संघाने तर इथे बऱ्यापैकी आपण पाहिलं तर या सामन्यामध्ये पकड निर्माण करण्याचं काम केलंय, परंतु अजूनही वेळ आहे आणि अजूनही संधी आहे. त्या संधीचा आणि त्या वेळेचा सदुपयोग रमण बाग संघाला देखील करावा लागेल. निम्मा खेळ संपलाय, अजूनही निम्मा खेळ शिल्लक आहे. नक्कीच तन्मयचं षटक चांगलं राहिलं. 2 धावा खर्च केल्या त्या षटकामध्ये, एकच धाव, एक विकेट देखील त्याने काढलेली आहे शेवटच्या चेंडूवरती. तर बघा 37 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये अजून 4 षटकांचा खेळ शिल्लक आहे. सत्यजित आणि समीर ही जोडी मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळते. 9.25 ची सरासरी आतापर्यंत राखण्यात यश प्राप्त झालेलं आहे आणि असेच चालू राहिले तर 74 धावा हा प्रोजेक्टेड स्कोअर त्यांचा असू शकतो. पाहिजे सीझन 4 फ्रेंडशिप कप मध्ये रमण बाग फायटर्स फलंदाजी करताना बघायला मिळेल. खरं तर दोन्ही संघ हे वाद्यवृंद आहेत, दोन्ही वादन पथक आहेत आणि महाराष्ट्राची संस्कृती इसमध्ये ढोल ताशा किंवा लेझिम या खेळांना निश्चित अनन्यसाधारण महत्त्व आहे. कधी ढोलचा आवाज कानी पडला, एखादा ढोल वाजवणारा वादक असेल किंवा लेझिम खेळणारा खेळाडू असेल, ढोलचा आवाज कानात पडला की त्याला थांबवणारच नाही, तो लगेच त्या आवाजाच्या दिशेने जाणारच. एवढा नाद असतो ढोलामध्ये आणि ऐकणाऱ्यांना देखील वेड लावतो, नाचायला भाग पडतो, थिरकायला लावतो. ढोल वादन सुरू झालं की आपोआप बघणाऱ्यांची ऐकणाऱ्यांची पावलं देखील थिरकतात आणि दोन्ही वाद्यवृंद पथक या सामन्याच्या निमित्तानं फलन खेळतायत मैदानामध्ये आणि 2 वाद्यवृंद पथकांचीच मॅच आहे पहिली. हा चेंडू देखील आपण पाहिला तर खोलवट टप्प्याचा बापू इथे गोलंदाजी मार्क वरती आहेत आणि त्या दरम्यान आपण पाहिलं तर बॅकफुट पॉइंटच्या दिशेने इथे चेंडू ट्रॅव्हल झालाय. 2 धावा त्या दरम्यान प्राप्त केल्या जातील. 2 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 37. षटक क्रमांक 5 सुरू आहे आणि बाप्पू इथे गोलंदाजी मार्क वरती आलेत. पहिला चेंडू निर्धावतो, दुसऱ्या चेंडूवरती प्राप्त केल्यात त्या 2 धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 39 धावा. बापू गोलंदाजीसाठी आपण बघणार आहोत. इथे फुल टॉस बॉल आहे, लॉफ केला चेंडूला लॉंग ऑनच्या डोक्यावरून. इथे पुणित बालन ग्रुप पॉवरफुल दमदार षटकार. खराब चेंडू हाताळला आणि खराब चेंडूवरती मात्र योग्य असा फटका इथे सजवला जातोय. काय फटका इथे आपण पाहतोय, सत्यजित यांच्या पाठमधून येतोय. खराब चेंडूवरती जसा फटका खेळायचा आहे आणि ज्या चेंडूला इथे बाउंड्री लाईनच्या बाहेर डिपॉझिट करायचंय तो चेंडू इथे मिळाला आणि सत्यजितने त्याचा पुरेपूर फायदा. काय फटका इथे सजवलाय 6 धावेंसाठी. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर इथे आतापर्यंत 45 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात झाल्यात. एक षटकार येतोय सत्यजितच्या बॅट मधून आणि गरज आहे. धावफलक जो मागच्या षटकामध्ये थांबलेला होता, काही प्रमाणात आळा बसलेला होता, तर तो आळा आता सैल होईल. पकड थोडीशी ढिली होईल या षटकारामुळे आणि थोडासा आत्मविश्वास सत्यजितचा देखील वाढताना आपण बघणार आहोत. 45 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. फुल टॉस बॉल आणि पुन्हा एकदा मेजवानी होती इथे. खणखणीत फटका. पुणित बालन ग्रुप पॉवरफुल षटकार. आला मौका मारा चौका, विचार पक्का मारा छक्का, पकडा कॅच रनआउट काढा, फळा किंवा यष्टीची चला. नक्कीच आपण पाहतोय काहीशी खराब अशी गोलंदाजी बापू यांची पाहायला मिळते. वारंवार फुल टॉस चेंडू हाताळले जातात आणि त्या फुल टॉस वरती फुल टोल वसूल इथे सत्यजित करतायत. जे आघाडीचे बॅटर म्हणावी तशी कामगिरी करताना पाहायला मिळाले नाहीत, परंतु सत्यजित नावातच जीत आहे आणि संघाला विजय नोंदवून देणारी, जिंकून देणारी इनिंग त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळते. धावसंख्येत 6 ने वाढ. धावसंख्या 50 पार धावसंख्या होतीये 3 गड्यांच्या मोबदल्यात 51 धावा. परत एकदा कव्हर्सला मात्र आता झेल होईल. सत्यजित होतोय बाद. 2 फटके चांगले आले, मात्र तो त्याच फ्लो मध्ये त्याचा प्रयत्न होता, स्वतःला थांबू शकला नाही, रोखू शकला नाही आणि आता बाद व्हावं लागेल. 51 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये रमण बाग फायटर.
मैदान गाजवू असो हार बासुदेची मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया अतिघाई आणि संकटात नाही सत्यजित त्यांनी पहिल्या 2 चेंडूवरती फुलटॉस चेंडूंवरती 2 षटकार ठोकून काढले, परंतु त्यानंतर बाप्पू यांनी आपला क्लास दाखवलाय. फुलर लेनचा चेंडू हाताळला, इनसाइड आउट हेलिकॉप्टर पद्धतीने चेंडू खेळण्याचा प्रयत्न, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. टिपतील झेल आणि सत्यजित यांचा संपलाय खेळ. चौथा बॅटर डगआउटच्या दिशेने येतोय. अजून एक मोठा धक्का इथे रमण बाग संघाला बसतोय आणि चौथा बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन येतोय. विराज नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल 6व्या क्रमांकावर. 51 4 गडी बाद. रमण बाग फायटर सुरुवात चांगली होती, दुसऱ्या षटकांपर्यंत विकेट नव्हती गमावली, मात्र त्यानंतर एका पाठोपाठ एक फलंदाज गमावलेले आहेत. यस 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 अक्रॉस द बॅट. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता, स्वीपचा प्रयत्न होता, मात्र फसला. 1 धाव. इथे लेग बाईटचा इशारा येतोय पंचांकडून आणि एका अतिरिक्त धावेने धावफलक 52 वरती पोहोचेल रमण बाग फायटर्स. 5 षटकाचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आलाय आणि 52 धावा. सरासरी जर आपण पाहिली तर 10.40च्या सरासरीने इथे धावा बनवल्या जात आहेत, परंतु त्या बनवत असताना आघाडीचे 4 बॅटर देखील बाद होत आहेत. काहीशी पडझड झाली आहे, परंतु डावाला आकार देण्याचं काम देखील त्या बॅटरच्या माध्यमातून करण्यात आलं. त्यामध्ये प्रज्योत, त्याचबरोबर आपण पाहिलं तर सत्यजित या बॅटरने कुठेतरी मोठे फटके खेळले, परंतु ती पार्टनरशिप म्हणावी तशी बिल्ड करता आली नाही. विकेट्स गमावल्यात, धावा देखील आल्यात. संमिश्र स्वरूपाचा खेळ इथे रमणबाग या संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु अजूनही 3 षटकं शिल्लक आहेत. दोन्ही संघांना मॅच मध्ये पकड निर्माण करण्यासाठी अजूनही 18 चेंडू आपल्या हातामध्ये शिल्लक ठेवलेत. षटक क्रमांक 5चा खेळ संपलाय. षटक क्रमांक 6ची सुरुवात इथे केली जाईल. पाहूया कुठल्या गोलंदाजावरती ती जबाबदारी दिली जाते. विराज आणि त्याचबरोबर समीर ही जोडी मैदानामध्ये आहे आणि कशा प्रकारे या 18 चेंडूंमध्ये ते देखील धावा बनवतील. महत्वाचं 6 विकेट अजून हातामध्ये आहे, त्याचा फायदा जरूर रमणबाग घेईल. ओहो, फसलेला फटका आणि इथे उडालेला झेल, पकडलेला हा झेल. फलंदाज क्रमांक 5 बाद. विराज रनौट काढा घोळा किंवा यष्टीची चला आता मैदान गाजवू असो हार बासुदेची मोरया मोरया. देवेंद्र यांनी टिपलेला सुरेख असा झेल स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये पहिला चेंडू हाताळत असताना इथे पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये या नावाची चर्चा सातत्याने केली जाते. देवेंद्र, नरेंद्र या नावांची चर्चा सध्या महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात, आणि या चर्चेचं कारण तेच आहे. बघा इथे देवेंद्र यांनी सुरेख असा चेंडू हाताळला, काहीसा बॅटच्या अगदी समोरून चेंडूला वळण देण्याचा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नामध्ये त्यांना यश देखील मिळतं. इस टाइम स्ट्रोक आणि त्या दरम्यान 5व्या विकेटचं पतन. बॅटर इथे बाद होत आहेत. 52 या धावसंख्येवरती 5. 52 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. अजून भरपूर नावांची चर्चा सुरू आहे. निश्चित तिकडे आपण जाणार नाहीये. 52 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये गणेशोत्सव मंडळांसाठी हा स्तुत्य उपक्रम पुनीतदादा बालन यांच्या माध्यमातून आज फ्रेंडशिप कपच्या माध्यमातून आपण बघतो आहोत. खरं तर एक सुंदरशी स्पर्धा आपल्या समोर आलेली आहे. गणेशोत्सव मंडळातील कार्यकर्त्यांना क्रिकेटच्या मैदानावरती एकमेकांबरोबर काही वेळ निश्चित घालवण्याची संधी मिळते. क्रिकेटच्या माध्यमातून मॅच खेळण्याचा आनंद घेता येतोय आणि हा सगळा मेळ साधलेला आहे तो पुनीतदादा बालन यांच्या माध्यमातून. 53 धावा 5 गडी बाद. हा चेंडू देखील एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आहे. 1 हँड पिकअप आणि त्या दरम्यान काहीसा फंबल आपण पाहिला आणि त्या दरम्यान 2 धावा इथे समीर आणि मयुरेश या जोडीने पूर्ण केल्या. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 55. 55 फॉल लॉस ऑफ 5. सर्वांना समान न्याय देण्याचा प्रयत्न आहे आयोजकांचा. त्यामुळे एखादा संघ जर चुकीच्या पद्धतीने इथे खेळत असेल किंवा चुकीचे खेळाडू इथे आणत असेल तर त्या संघाला दंडित देखील करण्यात येतं. उंच आकाशामध्ये चेंडू नाही पोहोचला क्षेत्ररक्षक लेंथ पर्यंत. झेल सुटणार आहे, मात्र 2 धावा पूर्ण होणार आहे. समीर साठी धावफलकावरती 57 धावा आतापर्यंत झाल्यात 5 गड्यांच्या मोबदल्यात. समीर यांना मिळालेलं जीवदान
अगदी काही अंशी सोप्पा वाटणारा झेल मात्र इथे क्षेत्ररक्षकाकडून सुटतोय आणि त्याचमुळे समीर यांच्या खात्यामध्ये 2 धाव्या जोडल्या जातात तर सांघिक धावसंख्या देखील 57 5 गाड्यांच्या मोबदल्यात. यस कडक 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 सुपर कडक 6 धावा इथे प्राप्त होतील समीरला. आला मौका मारा चौका विचार पक्का मागच्या चेंडूवरती सोडलेला झेल आणि त्यानंतर मात्र पुढच्या चेंडूवरती ठोकलेला षटकार. म्हणजे एखाद्या वेळेस आपण म्हणतो ना की जखमेवरती मीठ सोडण्याचं काम इथे समीर करतोय. फटका सुरेख 6 धावेंची मोहर. धावसंख्येत 6 ने वाढ. धावसंख्या 63. फटका निश्चित मोठा आहे. पुन्हा पुन्हा चेंडूच्या लेंथ पर्यंत नाही पोहोचू शकत क्षेत्ररक्षक स्क्वेअर मिड विकेट वरून. यावेळेस एकच धाव घेणार आहे समीर आणि धावफलकावरती 64 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 6 षटकांचा खेळ संपतो आहे. 2 षटक अजून शिल्लक आहे. देवेंद्रचं षटक संमिश्र राहिलं. 1 विकेट जरूर मिळाली मात्र 12 धावा खर्च करावे लागल्यात. 12 धावा खर्च करत असताना 2 जीवदानं देखील बॅटरला मिळतात. म्हणजे क्षेत्ररक्षण या षटकामध्ये कुठेतरी कमी झालंय. समीर आणि मयुरेश या जोडीने डावाला आकार देण्याचं काम केलंय. त्यामध्ये आपण पाहिलं तर समीर यांच्या बॅटमधून एक षटकार देखील आलाय. जीवदान देखील त्यांना मिळतंय. 6 षटकांमध्ये 64 धावा म्हणजे सरासरी अजूनही 10च्या पुढेच आहे. आतापर्यंत गोलंदाजांचं आपण कौतुक केलं. इथे विकेट्स कशा पद्धतीने गमावल्या गेल्या हे देखील आपण हायलाइट्सद्वारे मुख्य स्क्रीनवरती पाहतोय. त्यामध्ये प्रणव लोखंडे यांनी मिळवलेलं यश, त्याचबरोबर बापू यांनी देखील एक यश मिळवलं. त्याचबरोबर आपण पाहिलं तर देवेंद्र यांनी देखील स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये टिपलेला सुरेख असा झेल. आणि या विकेट्स या निर्णायक ठरू शकतात कारण आतापर्यंत 6 षटकांमध्ये 64 धावा झाल्यात. तर षटक क्रमांक 7 पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती वैयक्तिक कोठ्यातील दुसरं आणि संघासाठी 7वं षटक घेऊन येतात तन्मय देशपांडे. पहिल्या षटकामध्ये 2च धावा वैयक्तिक खर्च केल्या. एक बॅटर त्यांनी बाद केला. संघनायकाने पुन्हा एकदा तन्मय यांच्यावरती विश्वास ठेवलाय. पाहूया तो विश्वास साध्य होतोय का. पहिला चेंडू हळवार पद्धतीने इथे फुलर लेनचा ताळून काढलाय आणि या चेंडूवरती प्रहार करण्याचा जो प्रयत्न होता काहीसं बदला तिथे केलं परंतु नीटचा बॅटवरती चेंडू आला नाही. सिंगल प्राप्त होईल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 65 धावा. 5 गाड्यांच्या मोबदल्यात 65 धावा आतापर्यंत झाल्यात. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय तन्मय देशपांडे. पुढचा चेंडू इथे देखील अगदी बॅटच्या समोर चेंडूला वळण देण्याचा प्रयत्न केला गेला परंतु सिंगल. 1च धाव. धावसंख्येत वाढ. धावसंख्या 66. तन्मय देशपांडे मागचं षटक तन्मयनं काय टाकलं होतं 2 धावा दे 1 गडी त्यानं बाद केला होता. तन्मय देशपांडेने धनेश मेहताला बाद केलं होतं जो 50 वर्षावरील खेळाडू आहे. उजव्याच्या बाहेर चेंडू आहे. बराचसा बाहेर इथे वाईट आहे. 1 अतिरिक्त धाव येणार आहे आणि धावफलक देखील पुढे पोहोचेल. 67 धावा रमन बाग फायटर्स. आज ताल धरलेला आहे. विशेषतः समीरनं ताल धरलेला आहे आणि आज तो धमाल आणील पुढच्या मॅचमध्ये पुढच्या चेंडूंमध्ये. सुरेखरित्या इथे देखील आपण पाहतोय तन्मय यांनी स्वतःला सावरला. या अगोदरचा चेंडू अवांतर हाताळला परंतु त्यानंतर केलेलं सुरेख असं कमबॅक. बॅटच्या समोरून चेंडूला पुन्हा एकदा वळण दिलंय आणि त्या दरम्यान चेंडू निर्धाव असेल. धावसंख्या 67 5 गाड्यांच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट बदला तिथे केलंय आणि त्यानंतर बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या अगदी बाहेर. येतोय षटकार 6 धावेंसाठी. आला मौका मारा चौका विचार पक्का मारा छक्का पकडा कॅच काय शॉट आहे. हळूवार तो पुढे आला आणि पुढे आल्यानंतर सरळ बॅटनं चेंडूला भिरकावून दिले गोलंदाजाच्या डोक्यावरून. आपण म्हणतो ना हाय बॅकलिफ्ट आणि फ्लरिशिंग फॉलो थ्रू इज हॉलमार्क ऑफ ग्रेट क्रिकेटर ग्रेट बॅटर्स आणि तोच फॉलो थ्रू फ्लरिशिंग पुन्हा पुन्हा एकदा पहिल्या शॉटची दुसरी आवृत्ती आपल्याला बघायला मिळाली. झेरॉक्स काढली इथे समीरनं. लागोपाठचा दुसरा षटकार आणि स्कोअर देखील आता मोठी उड्डाणं घेईल. पुणित बालन ग्रुप पॉवरफुल षटकार. आला मौका मारा चौका विचार पक्का जे बदलातिथ्य करण्यात आलं ना त्याचा फायदा इथे बॅटरला होतो. बघा काय बदलातिथ्य आहे. बॉल वरती जाऊन अगदी परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि त्यानंतर मात्र चेंडूला पाठवून दिलाय डीप
वाईडिस्ट लॉंग ऑन काऊ कॉर्नर मध्ये सीमारेषेच्या पलीकडे षटकार 6 धावेंसाठी. बॅक टू बॅक 2 षटकारानंतर धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 79 धावा आणि त्याच दरम्यान आपण पाहिलं तर धावसंख्येला आकार देण्याचं काम तन्मय यांच्यावरती चढवलेलं आक्रमण. ज्या गोलंदाजाने 2 धावा पहिल्या षटकामध्ये खर्च केल्या त्या गोलंदाजावरती आता मात्र 5 चेंडूंमध्ये 15 धावा खर्च करण्याची वेळ आली आहे. पहिले 3 चेंडू चांगले टाकले होते. त्यानंतर इथे समीरनं काय सुंदर फटके, इतके सुंदर होते. क्रिकेटचं सौंदर्य काय आहे ते दाखवणारे ते फटके होते. कारण लॉफ्टेड स्ट्रेट आपण तेंडुलकरला बघतो वानखेडे स्टेडियमवरती तेंडुलकरचा जो स्टॅच्यू आहे ना तो लॉफ्टेड स्ट्रेट पोझिशन मधला आहे आणि त्या पोझिशन मध्ये 2 षटकार आलेले आहेत. अगदी जबरदस्त, खूपच सुंदर आणि षटकाची समाप्ती देखील शानदार होते. 2 धावा इथे येत आहेत. धावफलकावरती 81, 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये 7 षटकांचा खेळ संपला. रमणबाग फायटर्स. आता धावगतीला इथे वेग देण्याचं काम केलं जात आहे. जी रणनीती आहे ज्या रणनीतीनुसार इथे बॅटिंग केली जाते की एका बाजूने मयुरेशने सिंगल डबल कडे लक्ष दिलंय तर दुसऱ्या बाजूने समीरने मात्र एक वेगवान पवित्रा एक विस्फोटक अवतार इथे अवलंबलेला आहे. काय फटकेबाजी त्याने केली आहे. आतापर्यंत त्याच्या बॅट मधून आपण षटकार चौकार येताना पाहिलेत परंतु अजूनही 6 चेंडू, निर्णायक 6 चेंडू आणि या 6 चेंडूंवरती किती धावा बनवल्या जातील. गोलंदाजी मार्कवरती तेजस्वी कामगिरी करणारा तेजस इथे गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. 86 धावा या मैदानामध्ये पुरेशा ठरलेल्या नाहीत प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला. त्यामुळं अजून 15 ते 20 धावा बघाव्या लागतील. 100 धावा. एक काय असतं की 3 आकडे धावसंख्या समोर असेल ना तर पाठलाग करणाऱ्या संघाला देखील मनामध्ये त्यांचा कॉन्फिडन्स थोडासा कमी होऊ शकतो. तिथे एक फायदा असतो आणि त्यामुळे ती फिगर अचीव करणं महत्वाचं राहील. 5 चेंडू शिल्लक आहे. तेजसच्या हातामध्ये चेंडू आहे. हा चेंडू देखील अगदी बॅटच्या समोर वाईडिश लॉंग ऑनच्या दिशेने इथे चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षण टीप मध्ये तैनात आहे आणि मयुरेशने आपलं काम केलंय. सिंगल प्राप्त केले आणि स्ट्राईकला पुन्हा एकदा समीर याला आमंत्रित केलंय. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ होते. धावसंख्या होते ती 82, 5 गड्यांच्या मोबदल्यात. चांगला निर्णय मयुरेशचा. त्याला त्याची स्ट्रेंथ माहिती आहे आणि समीर ज्या पद्धतीने ज्या फॉर्म मध्ये आहे ते पाहता त्याच्याकडे स्ट्राईक जास्त असणं गरजेचं आहे. 9 चेंडू मध्ये 26 धावा आणि संघातला आतापर्यंतच्या डावातील तो सर्वोत्तम स्कोरर आहे. पुढे सरसावत परत एकदा सरळ बॅटनं बाणा इतका सरळ चेंडू लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पोहोचतोय तिकडे. 2 धावा समीरला प्राप्त होत आहेत. 10 चेंडू मध्ये 280 स्ट्राईक रेट राहिलाय समीरचा तर नो बॉल आहे. इथे मिळतील 3 धावा. ओव्हरस्टेपिंगचा आहे सर. येस, ओव्हरस्टेपिंगचा नो बॉल आहे. आताची एकूण 3 धावा आहेत. 3 धाव्याने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 85 तर पुढचा चेंडू असेल फ्री हिट. उघडा डोळे आणि पहा नीट. इथे देखील आखूड टप्प्याचा चेंडू त्यावरती केलेला प्रहार. बॉल चाललाय सीमारेषा पार. येतोय पुन्हा एकदा एक सनसनीत षटकार. 6 धावा. आला मौका मारा चौका विचार पक्का मारा छक्का पकडा कॅच रनआउट काढा. समीर 5-4. 11 चेंडू मध्ये 34 धावा. 309 चा स्ट्राईक रेट आहे. 5व्या क्रमांकावरती समीर आला होता आणि काय फलंदाजी त्याने इथे दाखवलेली. जबरदस्त फलंदाजी. योग्य वेळेस त्याने गिअर बदलला आणि तो आता पांढऱ्या घोड्यावरती स्वार झालेला आहे. 3रा षटकार येतोय समीर 5-4च्या बॅट मधून. 91, 5 गडी बाद. चांगली फटकेबाजी. पुन्हा एकदा शफल होऊन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये बॅट वरती मात्र चेंडू येत नाहीये. 22 स्वरूपाची धाव यष्टीरक्षकाकडून चेंडू इथे निसटतोय आणि त्या दरम्यान सिंगल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 92, 5 गड्यांच्या मोबदल्यात. एका बाजूला मयुरेश तर दुसऱ्या बाजूला समीर. दमदार अशी कामगिरी दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. शेवटचे 2 चेंडू या डावातले शिल्लक आहेत आणि मयुरेश त्याचं काम इमाने इतबारे करतोय. प्रामाणिकपणे आपलं काम चोखपणे बजाव. त्याला माहिती मी साइड ऍक्टर आहे आणि माझी भूमिका काय आहे तो त्याच्या भूमिकेमध्ये सर्वोत्तम प्रदर्शन करताना दिसतोय. समीर स्ट्राईक एंडला. शेवटचा चेंडू 92 धावा. 93 धावा 5 गड्याच्या मोबदल्यात. शेवटचा चेंडू आणि तो देखील सिक्सर किंगला इथे खेळण्याची संधी आहे. समीर हा चेंडू देखील चांगलं कलेक्शन आहे. यष्टीरक्षकाच्या माध्यमातून इथे अपील तर केली जाते परंतु मुख्य पंच कळवतात इट्स अ वाईड बॉल.
अवंतर धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होईल. मिस्टर एक्स्ट्राच इथे धावसंख्येमध्ये जोडल्या जातील. धावसंख्या होते ती 94. चांगला यष्ट्यांच्या मागे कलेक्शन आणि त्याच दरम्यान इथे यष्टीचीचा जो अपील करण्यात आला तो अपील इथे तिसऱ्या पंचांकडे तो निर्णय सोपवला जातोय. डायरेक्टर टू टीव्ही अंपायर टेक्नॉलॉजीचा वापर इथे केला जातोय आणि टेक्नॉलॉजी आपल्यापर्यंत या चेंडूची कहाणी घेऊन येतील आणि काय असेल या चेंडूची कहाणी पाहायला मिळेल. दूध का दूध और पाणी का पाणी. मला वाटतं पंचांसाठी देखील हा डिसिजन चॅलेंजिंग ठरू शकतो. अगदीच कॉम्प्लिकेटेड कंडिशन्स इथे तयार होत आहेत. बेल्स केव्हा पडतायत, बॅट कुठे ड्रॅग होते, बॅट हवेत आहे का, खाली टेकलेली आहे का, आणि त्या गोष्टी बघणं अत्यंत महत्त्वाचं असेल. कारण आपण बघतो की क्रिकेटच्या धावबादचे जे नवीन नियम आलेले आहेत, नियमांमध्ये काही बदल देखील झालेले आहेत. जर एखादा खेळाडू क्रीजमध्ये पोहोचलेला असेल आणि त्याच्यानंतर त्याचा क्रीजचा संपर्क तुटलेला असेल तरी देखील अशा कंडिशन्समध्ये स्टंप उडवले तरी तो नाबाद असतो. नियम वेगवेगळे झालेले आहेत आणि त्या नियमांचं पालन तुम्हाला करावं लागतं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे जे काही नियम आहेत आणि जे बदललेले नियम आहेत त्या नियमानुसारच इथे पंच आपल्यापर्यंत निर्णय सोपवतील. टेक्नॉलॉजी आणि त्या टेक्नॉलॉजीचा योग्य तो वापर इथे केला जातोय. प्रथम स्पोर्ट्सच्या माध्यमातून अमित जगताप सर आणि त्यांची संपूर्ण टीम अगदी सुरेखरित्या जवळपास 9 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज करतायत. स्लोवर आपण मोशन मध्ये बघतोय, ही अल्ट्रा स्लो मोशन आहे. खरं तर 600% कमी गतीनं हा चेंडू आपल्या समोर आता आपल्याला बघायला मिळतोय. इतर वेळेस आपण ज्या प्रकारे रेग्युलर मॅच खेळली जाते त्यापेक्षा 600% स्पीड कमी केलेला आहे आणि त्याचा परिणाम पंचांना अगदी सगळी दृश्य क्लिअर दिसत आहेत. तर बघूया तिसऱ्या पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत काय पोहोचतोय. ही टेक्नॉलॉजी आल्यामुळे पंचांचं काम थोडंसं सोपं झालंय. जे इनफिल्ड पंच आहेत ना त्यांना देखील इथे कुठल्याही प्रकारची शंका मनामध्ये राहत नाहीये आणि त्याचा तो फायदा देखील होतोय. मला एक गोष्ट आठवते की ज्या वेळेस आम्ही मॅच हरलेलो आहे आम्ही पंचांना शिव्या देऊनच ग्राउंडच्या बाहेर गेलेलो आहे. आता पंचांना त्या बाबतीत जरा कमी मार मिळतो नाही का. इथे तिसरे पंच कळवतात. बॅटर इथे यष्टीचीत असेल, समीर इथे बाद होतील, मोठा मासा इथे गळायला लागतो. परंतु समीरने जी बॅटिंग केली आहे ना, बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या समीर साठी देखील होऊ द्या. तिसऱ्या पंचांसाठी देखील कौतुकाची थाप पडली पाहिजे कारण इतका क्लोज डिसिजन होता, इतका कॉम्प्लिकेटेड डिसिजन होता. पंचांना दोन्ही बाजूला बघायचं होतं. एका बाजूला बॅट व्यवस्थित ड्रॅग झालेली आहे का, परंतु दुसऱ्या बाजूला बॅट हातातून सुद्धा सुटलेली होती. त्यामुळे या सगळ्या गोष्टी बघणं, यष्टीरक्षकाचा हात देखील चेक करायचा होता. एका चाणाक्ष अंपायरचं काम आहे आणि तिथे खूप चांगला डिसिजन समोर आलेला आहे. फलंदाज बाद होतोय कारण अशा वेळेस नियमांमध्ये बसवावा लागतो तो निर्णय. नियमांच्या कसोटीवरती तपासून बघावा लागतो आणि मग पंचांना आपला निर्णय द्यावा लागतो. अजून एक फॅक्ट याच्यातलं मी चर्चा करेल, मात्र हा शेवटचा चेंडू आहे. उंच आकाशामध्ये फटका, तर 6 धावा इथे मिळतील. नवीन फलंदाज षटकारानं सुरुवातही करणार आहे तो त्याच्या इनिंगची, मात्र तो शेवटचा फटका ठरणार आहे कारण डाव संपलेला आहे. अखेर 100 धावा फलकावरती लागलेल्या आहेत. तिहेरी अंकामध्ये प्रवेश केला. एकही मारा लेकिन सॉलिड मारा राघव यांच्या बॅट मधून. मग जर एवढे बिग हिटर अजूनही डगआउट मधून जे सेट होऊन मैदानामध्ये येत आहेत याचा अर्थ जर आपण पाहिला तर रमन बाग या संघाकडे फार डीप बॅटिंग ऑर्डर आहे. त्यांचा त्यांनी फायदा घेतलाय. काय बॅटिंग केली आहे. तब्बल 48 चेंडूंमध्ये 100 धावा केल्यात. तर 101 धावींची गरज ही विजयासाठी देखील असेल. काय होईल, कशा पद्धतीने या धावा बनवल्या जातील तर कशा पद्धतीने त्या रोखल्या जातील याची देखील चर्चा आपल्यापर्यंत केली जाईल. पहिला डाव संपलाय. पहिला डाव संपल्यानंतर फिल्डिंग टीम आपण एका लाईनीत एका ओळीत मैदानाच्या बाहेर यायचंय. जर ज्या टीमची पहिली बॅटिंग झाली आहे त्या टीमने देखील एका लाईनीत एका ओळीत मैदानाचा ताबा क्षेत्ररक्षणासाठी घ्यायचा आहे. जबरदस्त मॅच आपण प्रज्योत आणि प्रसाद दोघांनी सुरुवात केली होती. छानशी सुरुवात होती. 5 चेंडूमध्ये 14 प्रसादच्या तर 10 चेंडूमध्ये 17 राहिल्या प्रज्योतच्या.
त्यांचं धनेश लवकर बाद झाला, मध्ये सत्यजितने काही चांगले फटके खेळले आणि समीर काय खेळला आज 12 चेंडूमध्ये 34 धावांची त्याची खेळी. ह्याच्या 100 दिसत आहेत ना, तर सिंहाचा वाटा आहे समीरचा. विराज नंतर लवकर बाद झाला, मयुरेशनं 4 धावांचं योगदान दिलं आणि राघवनं एकच चेंडू मिळाला त्याला, तिथेही त्याने मॅक्झिमम दाखवला षटकार. 100 आहे. 6 गडी बाद विजयासाठी 101 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजीमध्ये प्रणव लोखंडेने पहिले षटक काय सुंदर हाताळलं होतं. दुसऱ्या षटकामध्ये देखील 2 विकेट काढले त्याने, कमबॅक छान केलं. 9 धावा केवळ खर्च केला, 6 डॉट आहे त्याच्यामध्ये. योगेशला एकही डॉट टाकता आला नाही. 26 धावा हा खूप मोठा खर्चिक ठरला तो. तन्मयनं 2 षटकामध्ये 19 धावा दिल्या, 1 गडी बाद केला. बापूला 1 विकेट मिळाली, 14 धावा खर्च केल्या. देवेंद्रला 1 मिळाली, 12 धावा खर्च केल्या. तर तेजसला देखील 1 विकेट मिळाली, 18 धावा त्यासाठी त्याला मोजाव्या लागल्या. तर अशा प्रकारे 100 पूर्ण झालेले आहेत आणि आता 101 धावा इथे बनवायच्या आहेत. नुमवी स्टॅलिन्स. हायलाइट्स देखील आपण मैदानामध्ये पाहतोय कशा पद्धतीने या 100 धावा पूर्ण करण्यात आल्या, कशा प्रकारे इथे क्षेत्ररक्षण झालं, कशा प्रकारे गोलंदाजी झाली, कशा प्रकारे फटकेबाजी झाली. सुरुवात जी केली ना त्याचा शेवट इथे अप्रतिमरित्या करण्यात आला. एक मानसिक दृष्ट्या जर आपण पाहिलं ना तर 100 धावा म्हणजे इथे नुमवी संघाला काहीसं प्रेशराईज करणार आहेत. जर धावसंख्या 13 अंकामध्ये प्रवेश करते ना तर साहजिकच आहे बॅटिंग टीमने चांगला प्रयत्न केला आणि त्यामध्ये त्यांना यश देखील मिळाले. 100 झाल्यात, 101 धावा बनवायच्या आहेत म्हणजे एक मोठ्या लक्ष्याचा पाठलाग दुसऱ्या डावामध्ये देखील करायचा आहे. प्रणव लोखंडेने या 2 विकेट काढल्या होत्या सुरुवातीच्याच. त्यानंतर पुन्हा एकदा समीरचं एक झंझावाती वादळ मैदानामध्ये आलं. समीर 5-4 12 चेंडूमध्ये 34 धावांची इनिंग करताना त्याने काय सुंदर फटके खेळले मैदानामध्ये आपण बघू शकतो. हे 2 षटकार जे मारले ना ते अत्यंत प्रेक्षणीय होते. सरळ बॅटनं पुढे सरसावत त्यानंतरचा पूल त्याने केलेला हा देखील जबरदस्त फटका ठरला होता. एक ताकद होती या फटक्यामध्ये, या अगोदर नचागत आणि त्यानंतर या ताकद मात्र इथं मागे फिरताना बॅट हातातून सुटली समीरच्या आणि तो धावबाद झाला. शेवटच्या चेंडूवरती हा फटका चढवलेला षटकार या डावातला आणि अखेर 100 धावा धावफलकावरती. 3 आकडे धावसंख्या आहे विजयासाठी. 101 धावांची गरज असेल नुमवी स्टॅलियन्सला. तर चला मैदानामध्ये एक मोठी धावसंख्या, धावसंख्येचा पाठलाग कसा होणार याची उत्सुकता आपल्या सगळ्यांना उत्सुकी आहे आणि पुढच्या इनिंगमध्ये काय घडणार आहे, काय बिघडणार आहे, जशी मॅच सुरू होईल आपण ऐकूया योगेश सुपेकर सर आणि गोपी जाधव सरांना. थँक्यू. हॅलो. धन्यवाद नरेश डोमे सर, धन्यवाद शैलेश नवंगुणे सर यांना आपण ऐकलं. 100 धावा पूर्ण केलेल्या आहेत, 6 गडी गमावलेत. तर ते सुरुवात ज्यावेळेला झाली त्यावेळेला वाटलं होतं की धावसंख्या 50शी पार करेल की नाही आणि त्यानंतर मात्र ज्या पद्धतीने काही पार्टनरशिप बनवल्या गेल्या आणि तिथून एक चांगली धावसंख्या उभारली गेली. 100 धावा इथे आपल्याला पाहायला मिळतात आणि आता 101 धावांचं लक्ष्य दुसऱ्या डावामध्ये पूर्ण करायचं असणार आहे. पंच मार्गक्रमण करताना पाहायला मिळतात. बरोबरच आपण पाहतोय की संघ देखील आता क्रीडांगणाच्या दिशेने रवाना झालेला आहे आणि अगदी काही क्षणांमध्ये दुसऱ्या डावाला देखील सुरुवात होणार आहे. आपण पाहतो आहोत माणिकचंद ऑक्सिरीज आणि त्याचबरोबर पुनीत बालन ग्रुप प्रेझेंट फ्रेंडशिप कप 2025 4थ्या पर्वाचा हा सोहळा इथे रंगलाय. 4थ्या पर्वाचा पहिला दिवस आहे. खरं तर आज सकाळ सत्रामध्ये या 4थ्या पर्वाचा श्री गणेशा झाला आणि त्यानंतर क्रिकेटचा रंगारंग सोहळा आपल्या भेटीला आलाय. पुण्यातील सर्व गणेशोत्सव मंडळ त्याचबरोबर ढोल ताशा पथकं यांच्यासाठी एक नाविन्यपूर्ण असणारी ही स्पर्धा भारतातील पहिली स्पर्धा आहे आणि लगातारचं हे 4थं पर्व आपण पाहतोय. आणि यामागे जर कोणी असेल तर या स्पर्धेचे जनक, या स्पर्धेचे निर्माते आदरणीय पुनीतदादा बालन यांची भरपूर मेहनत आहे, खूप चांगले योगदान. दुसऱ्या डावाला सुरुवात होणार आहे. आता 101 धावा बनवायच्या. दोन्ही सलामीवीर मैदानामध्ये सध्या पोहोचलेले आहेत आणि बरोबरच क्षेत्ररक्षण देखील लावलं जात आहे. 48 चेंडू आणि 101 धावा पाहिलं तर शक्य आहे
आणि पाहिलं तर अशक्य आहे, परंतु प्रयत्न करावे लागणार आहेत. पहिल्या डावात जर वार केला गेला तर दुसऱ्या डावामध्ये पलटवार करावा लागेल. पहिल्या इनिंगमध्ये जर हल्ला केला गेला तर आता प्रतिहल्ला करायचा असणार आहे. आणि आता पाहूया कुठपर्यंत ही लढत दिली जाईल फलंदाज आणि गोलंदाजांकडून. एकशे एक धावांचं लक्ष या सामन्याला जिंकण्यासाठी ठेवलेलं आहे. 94 धावा होत्या आणि त्यानंतर शेवटच्या बॉलवर नवीन फलंदाज मैदानामध्ये आला आणि ज्यावेळेला तो शेवटचा बॉल खेळत होता अगदी शेवटच्या बॉलवर डगआउट मधून सेट होऊन आल्यासारखाच त्यांनी षटकार ठोकला आणि तिथून मात्र तिहेरी अंकामध्ये धावफलक पहिल्या डावात लावला गेलाय. तन्मय आलेले आहेत. तन्मय आणि ओम भिसे ही जोडी मैदानामध्ये डावाला सुरुवात करील आणि दुसऱ्या बाजूला प्रज्योतला आपण पाहणार आहोत. पहिले षटक टाकण्यासाठी तो सज्ज होईल न्यूमवी स्टॅलियन्स कडून. रमन बाग ओनली ट्रॉफी येलो स्माइलिंग ईशान पाधे यांची ही कमेंट आहे. धन्यवाद ईशानजी, आपले देखील स्वागत आहे. यस फ्रेंडशिप कंपनी ऑल सेट अंपायर सिग्नल लेट्स प्ले. आता सामन्याला सुरुवात होते. पहिलं षटक ओदी विकेट. पहिलाच बॉल लेग स्टंपच्या बाहेर. व्हाईट बॉलनी सुरुवात झाली. एक्स्ट्रा मिळते आणि पहिलाच बॉल प्रज्योतने लेग स्टंपच्या बाहेर टाकलाय. पंचांचा इशारा येतोय. हा व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉलनी सुरुवात झाली. एक अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये जमा होईल. धावसंख्येचा श्रीगणेशा या दुसऱ्या डावामध्ये केला गेलाय. अजून 100 धावा इथून पुढे बनवायचे असतील. मोठं लक्ष आहे आणि त्याचा पाठलाग करत असताना सुरुवात चांगली होणं गरजेचं आहे. पॉवर प्लेची 2 षटकं इथे 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर सध्या पेट्रोलिंग करतात. एक खेळाडू आपण पाहतोय डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये आणि दुसरा खेळाडू आपल्याला डीप मिड विकेट मध्ये पाहायला मिळतोय. पॉइंट कव्हर मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. गोलंदाज घ्या. पुढे होता बॉल. यावेळेला फटका फसलाय. गोलंदाज स्वतः चेंडू खाली. पहिला धक्का बसेल. तन्मय पहिलाच बॉल फेस करत असताना गोल्डन डक ठरतोय. 1 या धावसंख्येवर पहिला धक्का बसतोय न्यूमवी स्टॅलियन्सला. तन्मय बॅक टू दी पवेलियन गॉन. कॅच रनआउट काढा खळा किंवा यष्टीची चला आता मैदान गाजवू सोनार सूर्य पश्चिमेला हळूहळू सरकत आहे. तशी सामन्याची रंग त्या ठिकाणी वाढत चाललेली आहे. सर्व खेळाडूंना प्रोत्साहन देणारे सर्व मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, पथकाचे वादक, सर्व प्रेक्षक, प्रत्यक्षरित्या या सामन्यांचा आनंद घेणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे पुनीत बालन ग्रुप आयोजित फ्रेंडशिप कप 2025 मध्ये मी योगेश सहर्ष स्वागत करतो. पहिला सोपा झेल. कॉट भेंडी विकेट. बॉल हवीत होता. फटका फसला होता आणि त्यानंतर पहा निराशा लपवता आलेली नाहीये फलंदाजाला. परंतु गोलंदाजाने शेवटपर्यंत बॉलवरचं लक्ष हलू दिलेलं नव्हतं आणि 1 या धावसंख्येवर पहिला धक्का इथे लागलाय. 101 बनवायचे आणि सुरुवात इथे थोडीशी निराशाजनक राहिली आहे. योगेश आलाय. नवीन फलंदाज ओम बीसी नॉन स्ट्राईकिंगला अद्याप तिथे उभा आहे. प्रज्योतच्या खात्यामध्ये विकेट आली आहे. पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉलवर ज्यावेळेला विकेट मिळते आत्मविश्वास मिळतो आणि तो आत्मविश्वास इथे मिळालाय. योगेश असे स्ट्राईकिंगला. उजव्या हाताचा फलंदाज. त्याच्यासाठी क्षेत्ररक्षण थोडासा बदल केला गेलाय. 38 सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू आपण मगाशी पाहिले आणि आता उजव्या हाताचा खेळाडू तयार झालाय. लेन बॉल होता. अपील जरूर पाहायला मिळालं. पंचांनी स्पष्ट नकार दिलाय आणि जर आपण पाहिलं इथं तर धाव घेतलेली. अपीलला या ठिकाणी नकार दिलेला आहे. पंचांची मस्करी नाही. पंचावर दबाव नको. त्यांचा निर्णय अंतिम आहे. काय नुमवी. जनार्दन पवळे संघ आपण या ठिकाणी सज्ज राहायचं आहे. कसब्याचा राजा जनार्दन पवळे संघ आपली यादी आलेली आहे. फक्त आपले गुटगुटी चेहरे दाखवायला आणा. प्ले 11 ची यादी द्या. जनार्दन पवळे संघ. यावेळेला बॅकफुटला जात असताना टॅप केलाय बॉल. क्षेत्ररक्षक आहे कव्हर्स मध्ये आणि तिथे धाव घेतली आहे. क्विक सिंगल पूर्ण केली. धावफलक 2 वर पोहोचलाय. पहिल्या षटकामध्ये एक हादरा दिला गेलाय आणि ज्यावेळेला पहिल्या ओव्हरमध्ये विकेट जाते त्यावेळेला थोडासा दबाव किंवा दडपण निर्माण होतं. परंतु ते झुगारावं लागणार आहे. योगेश आमच्या सोबत जोडले गेलेत. सर तुमचं देखील स्वागत आहे. आणि 101 धावा बनवायच्यात म्हटल्यानंतर एक मोठा डोंगर इथे पार करायचा असणार आहे.
केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे हा मंत्र हे ब्रीद वाक्य सार्थ करत नूतन मराठी विद्यालय नुमवीचा हा संघ या ठिकाणी दक्ष झालेला आहे आणि धाव संख्येपासून रोखण्याकरता एकी हेच बळ डेक्कन एज्युकेशन सोसायटी रमणबाग युवा वाद्य पथक आणि हे रमणबागचे युवा जोरदार क्षेत्ररक्षण त्यांनी सज्ज ठेवलेलं आहे. सुजित सोमण यांच्या मार्गदर्शनाखाली रमणबाग सज्ज झालेला आहे. मुंगीलाही जायला जागा नाही एवढं जबरदस्त क्षेत्ररक्षण त्यांनी ठेवलेलं आहे. या क्षेत्ररक्षणाला भेदण्याचं कार्य ओम बिसे आणि योगेश या ठिकाणी करत आहेत. धाव संख्या 2. धाव संख्या आहे आता 2. पाहूया जिंकतो कोण. कोण जिंकणार आहे. प्रकाश प्रकाश तू काळजी करू नको तुझ्याकडून जेल सुटलेला आहे. एकाच्या क्षेत्ररक्षण झालेलं आहे. 3 या धाव संख्येवर एक धक्का लागलाय. ओम खेळतोय 1 भर. योगेशने 2 बॉलमध्ये 1 धाव काढली आहे. प्रज्योतच्या खात्यामध्ये 1 विकेट आहे. पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकानंतर जर आपण पाहिलं तर 3 धावा म्हणजे सुरुवातची इथे केली गेलेली आहे. अतिशय शांत आहे. कुठेतरी दबाव पाहायला मिळतोय पहिल्याच ओव्हरमध्ये. मी मगाशी उल्लेख केला होता की पॉवर प्लेची 2 षटकं 101 धावा जर तुम्हाला बनवायच्या असतील तर पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये धावा येणं गरजेचं आहे. पण इथे पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च केलेल्या आहेत प्रज्योतने आणि 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये आहे. गोपी सर आपण या ठिकाणी पाहत आहोत की पाहिजे तेवढी ही मॅच सोपी नाहीये. 101 टार्गेट आहे नुमवी समोर. तर 125 पथक एक वाद्य कलाकारांना एकत्र घेऊन रमणबाग पथकाने विठू माऊलीचा जो गजर केलेला आहे तो पुणेकरांच्या लक्षात आहे. असं वेगळं पण देणार रमणबाग पथक. जबरदस्त यशचे रक्षण. यावेळेला मिडल स्टंपवरून हा बॉल वळवला गेला. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज सज्ज झाला. पहिलाच चेंडू होता. मिडल आणि लेग स्टंपच्या वरतून अगदी आपण पाहिलं तर चेंडू वळवला गेलाय. धावसंख्या अजूनही स्थिर आहे. 3 धावा आहेत. 1 गडी गमावला गेलाय. यावेळेला टॅप करण्याचा प्रयत्न होता. फॉलो थ्रू मध्ये अडवला गेला बॉल. अजून 1 डॉट बॉल येईल आणि जेवढे राघव यांची गोलंदाजी आपण या ठिकाणी पाहत आहोत. रमणबाग खेळाडूंचं मैदानामध्ये उत्साहाचं वातावरण. विजयश्री खेचून आणण्याचा जाज्वल्य आत्मविश्वास प्रत्येकामध्ये असला यायलाच पाहिजे कारण आमचा पॅटर्नच वेगळा आहे. ए रावल्या काल जो साहेबांना नो बॉल टाकलाय ना मेवना निघाला. मेवण्यासाठी काही पण मिरवणूक निघणार. आपल्याही ग्रुपची निघणार. ठोकला डायरेक्ट ठोकला शेट सीमा रेषेवर नेऊन. रमणबागचा पॅटर्नच वेगळा आहे. आला मौका मारा चौका विचार पक्का मारा छक्का पकडा कॅच रनआउट काढा खेळा किंवा काय खतरनाक लावली फिल्डिंग. कसला भारी बॅट्समॅन येतो. सोडला चेंडू. गचाळ क्षेत्ररक्षण गेला चौकार. जनार्दन पवळे संघ तुम्ही येणार आहो इकडं. खतरनाक आहे तुम्ही सगळे. रनआउट काढा खेळा किंवा यष्टीची चला आता मैदान गाजवू. मी लहान असताना गोपी सर 4थीत एवढा सिक्सर मारला होता मला आठवतंय. तेव्हा आता बघतोय मी आईला गेला ना तो. नाही तर काय पंच अत्यंत पारदर्शकपणे निर्णय देताना दोन्ही ताकदीचे संघ नुमवी आणि रमणबाग मैदान गाजवत आहेत. आपण पाहत आहोत गजर ढोल ताशांचा पथकांचा टोलचा तेवढाच मोठा आहे. जबरदस्त झांज धावांची झांजाच्या झांजा आपण या ठिकाणी ऐकत आहोत पाहत आहोत. गोपी सर
2 षटकं संपलेली आहेत. 14 धावा 7च्या सरासरी. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 3 होत्या. या षटकामध्ये आपण पाहिलं तर 11 धावा खर्च केल्यात. राघवने विकेटचा कॉलम त्याचा खाली आहे. ओमबीसी पोचलाय 9 बॉलमध्ये 12 वर. योगेश खेते 2 बॉलमध्ये 1 वर. दुसऱ्या विकेटसाठी जी महत्त्वाची भागीदारी गरजेची आहे ती मात्र इतरी बनवण्याचा प्रयत्न केला जातोय. 101 धावांचं लक्ष या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी. आणि आता प्रसादवर विश्वास दाखवलाय तिसऱ्या षटकाचा. ओमबीसी हा देखील एक मातब्बर फलंदाज आहे आणि आता त्याच्या खांद्यावर सर्वाधिक दारोमदार असेल कारण तो सलामीला आला होता. 9 बॉलमध्ये 12 वर खेळतोय. त्याचा सहकारी बाद झालाय. मात्र दुसऱ्या बाजूला योगेश 2 बॉलमध्ये 1 वर खेळतोय. प्रसाद आलाय. प्रसाद कॉम्बॉक्स इन कडून तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू आहे. आउटसाइड ऑफ स्टंप बॉल टप्पा पडल्यानंतर वळण घेतोय. बरोबरीनेच पंच व्हाईट बॉलचा घोषणा करतात. व्हाईट बॉलची एक एक्स्ट्रा धाव टीमच्या खात्यामध्ये जमा होते. एक्स्ट्राने धाव फलक आता पोहोचलाय 14 वर. तन्मय आणि बापूसाहेब सामन्याला मार्गदर्शन करताना तन्मयजी आपल्याला विनंती आहे अजिंक्यसह आपण बसून घ्यायचं आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षण. खेळाडूंनी सीमारेषेच्या बाहेर उभं राहू नये. आतमध्ये बसून घ्या डगआउट मध्ये. आणि आता तिसऱ्या पंचांना पाचारण केलं जाते. टीव्ही अंपायर बिझी होतील. तिसरे पंच इन ऍक्शन मध्ये येणार आहेत. बरोबरच हा चौकार देखील चेक केला जाईल. सीमारेषेला पाय लागलाय का क्षेत्ररक्षकाचा. तू ज्या पद्धतीने आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते तिथे असं वाटत नाहीये की कदाचित पाय लागला असेल. संपूर्ण दृश्य पाय लागला की नाही ते बघायचं का. ते लाव रे तो व्हिडिओ. हे बघा बाय लागला नाही बाय कारण गोठ्यामध्ये आहे गाय. यावर बंधनचं म्हणणं काय. हो वेल थ्रो. नुमोवीचे जाबाज फलंदाज या ठिकाणी परतलेले तंबूमध्ये. देवेंद्रजी आपल्याला विनंती आहे. नुमोवीचे देवेंद्रजी त्यांना सांगा की आपण उजव्या हाताला वायव्येला जो आहे तिथे बसून घ्या. वायव्य दिशेला बसा. कृपया नियम आणि अटी पाळा. नियम सर्वांसाठी आहे. तन्मयजी उन्हात बसू नका. आम्ही काय पडू. आतमध्ये बसा. धन्यवाद तन्मयजी. कमिटीचा निर्णय अंतिम असणार आहे. कृपया सर्वांनी याची नोंद घ्यायची आहे. पंचांचा निर्णय अंतिम आहे. जबरदस्त अपील. नाही नो नेवर नो 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 नो. पंचांवर काही परिणाम नाही. त्यांचे निरागस चेहऱ्याचे भाव हेच सांगत आहेत ते काही बोलू शकत नाही. दोन 2.2 षटकं संपली आहेत. 16 धावा आहेत. 2 विकेट गेल्यात. प्रसादचं या षटकामध्ये कमबॅक झालंय. 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये आहे. इथे बॅटची कट घेतली. बॉल शॉर्ट स्टॉप मधून लॉंग स्टॉपला जाईल. क्षेत्ररक्षक आहे. खराब क्षेत्ररक्षण. चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय. लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इथे 4 धावा येणार आहेत. चौकार येतोय. यष्टी रक्षकाला त्या ठिकाणी साथ देताना सुजित सोमन यांची विनाकारण पळापळ आपण पाहिलीत. नेमका चेंडूचा अंदाज सोमनांना आला नाही आणि सुजितचा अंदाज चेंडूला आला नाही. दोघांचे अंदाज चुकल्यामुळे या ठिकाणी ही धाव संख्या संघाच्या पदरात पडलेली आहे. हसत खेळत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये फ्रेंडशिप कप 2025 चा आनंद घेत आहोत. यावेळेला कव्हर्स मध्ये खेळाय. एक्स्ट्रा कव्हरला बॉल जाईल. डीप मध्ये फिल्डर आहे. रनमेल 1. एकेरी दुहेरी धावा देखील तेवढ्याच महत्वाच्या असणार आहे. थ्रू थोडासा खराब. दुसऱ्या धावेचा कॉल आहे आणि ते जोखीम घेतली. खरं तर गरज नव्हती. दोघांमध्ये कोणताही ताळमेळ नव्हता. येस नो वेट बॉलकडे पाहिलं देखील नव्हतं. आणि आता धावबादच्या स्वरूपाने अजून एक विकेट टीमच्या खात्यामध्ये ऍड होणार आहे. फलंदाजी ते होतोय बाद. बाग मध्ये उत्साहाचं वातावरण. यश, सत्यजित, अथर्व
आणि कॉल थर्ड अंपायर. ऍक्शन रिप्ले पाहायला मिळतो या बाद. बॉलचा. काय घडलं होतं या बॉलवर एक्स्ट्रा कव्हरला बॉल डीप मध्ये गेला, तिथे फिल्डर होता त्याने थ्रो केला आणि थोडासा ओव्हर थ्रो झाल्यानंतर लगेच धाव घेण्यासाठी प्रयत्न. हेच ते चित्र आपल्याला पाहायला मिळते. प्रथम इव्हेंट यांच्या माध्यमातून खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट, चांगले अँगल कॅमेरामन इथे देत आहेत. बरोबरच इथे फलंदाज धावबाद देखील झाला. हे पहा सध्या प्रेक्षक गॅलरी मधलं दृश्य पाहायला मिळतंय. आमचे मायबाप क्रीडा रसिक पहिल्या दिवसामध्ये दाखल झालेत, आवर्जून उपस्थित राहून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. याची देही याची डोळा 16 ते पाहत आहेत. 21 धावा आहेत, 3 धक्के बसलेत न्यूमवी स्टॅलियन्सला. आणि आता मात्र थोडासा संघ बॅकफुटवर गेलाय, परंतु इथून कमबॅक करणं गरजेचं आहे. प्रसादच्या खात्यामध्ये विकेट आहेत आतापर्यंत 2 धावा झालेल्या आहेत. 21-3 गडी बाद. अगदी बरोबर आहे. मोठं आव्हान समोर आहे. आपण पाहत आहोत या ठिकाणी मैदान या ठिकाणी गाजवत आहेत, वाजवत आहेत. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. या बात आहे. निरागस भाव चेहऱ्यावरती प्रेक्षकांच्या आणि या सामन्याचा आनंद घेत आहे. डोळे दिपणारा हा सामना आपण या ठिकाणी पाहत आहोत. नुमवी विरुद्ध रमणबाग. आसमंत चेंडू विरकवण्याचा प्रयत्न, झेल झेलण्याचा प्रयत्न यशस्वी आणि आपण पाहत आहोत 4 धावा. चेंडू सीमारेषे पार. क्या बात, चौकार. नुमवीच्या कोटामध्ये उत्साहाचं वातावरण. क्या बात आहे. टप्पा पडल्यानंतर ऑफ स्टंपवरचा बॉल थोडासा बाहेर आला, बॉलला फक्त दिशा दिली. लॉंग लेग मधून बॉल पाठवला, तिथे क्षेत्ररक्षक होते, बीट झाली, अंदाज झालेला नाहीये आणि हा नशिबाचा चौकार इथे मिळाला असं म्हणायला हरकत नाहीये. धावा झालेल्या आहेत 25. 3 विकेट गेल्यात. सुमा खेळत आहे स्ट्राईक एंडला. शेवटचा बॉल प्रसादचा लेन बॉल होता. वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. हलक्या हाताने बॉलला फक्त दिशा दिली, स्टिअर केलाय बॉल बॅकवर्ड पॉइंट गलीमध्ये आणि तिथे एक धाव घेत असताना बरोबर स्ट्राईक देखील स्वतःकडे ठेवण्याचा इथे विचार केला असावा. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 26 आहेत. 3 विकेट 101 बनवायचेत न्यूमवी स्टॅलियन्सला. कमेटी जो निर्णय लेगी वो अंतिम रहेगा भाई. किसी प्रोफेशनल क्रिकेटर को अपने टीम में खिलवाना गलत बात है. ये पाप का बाप है, ये महापाप है. ये सारे मोहरे हमारे सामने हैं. गोपी जी क्या बात है. सोमा जी खड़े हैं और ये दोनों में बातचीत चल रही. सत्यजीत गोलंदाजी करते हुए अंदाजा ले लिया है उन्होंने. सोच रहे हैं कि किस तरह से गेंद डाली जाए. और सब डटे हुए मैदान में. रमणबाग के जाबाज खिलाड़ी सत्यजित आलेले आहेत 2 नंबर 4 साठी. पहिलाच बॉल ओढली विकेटने आणि भरपूर बाहेर टाकलाय. पंचांचा निर्णय येतो व्हाईट बॉल, त्यावर एक रन मिळेल आणि बरोबरच 2 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होतील. नो बॉल. कमरेपेक्षा जास्त उंचीचा बॉल टाकला गेलाय. बीमर होता आणि त्यामुळे दंडित केलाय. बरोबरच 2 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड झालेल्या आहेत. धावा झालेल्या आहेत 26. आता पुढचा चेंडू फ्री हिट असणार आहे. येस, पंचांचा बोट आता डोक्यावरून फिरले म्हणजेच फ्री हिट आहे. सत्यजित सुरुवात करत असताना चूक केली, पण आता या फ्री हिटच्या बॉलवर कमबॅक करेल का. प्रणव आहे स्ट्राईक एंडला. फ्री हिटचा बॉल वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, कव्हर्स मधून बॉल काढलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, अडवण्याचा प्रयत्न पण तो बॉल थांबलेला नाहीये. बॉल पोहोचलाय सीमारेषेला, स्पर्श झालाय चेंडूचा, चौकार आलाय. 4 धावा. फ्री हिटला सुपर हिट केलेला आहे. चौकार सीमा पार गेलेला आहे. क्या बात आहे. धावसंख्येमध्ये लगातार वाढ. 2 संघ तेवढ्याच ताकदीचे आपण गोपी सर या ठिकाणी पाहत आहोत. रमणबागने क्षेत्र अजून घट्ट करण्याची आवश्यकता आहे धावसंख्येमध्ये रोखण्यासाठी. यावीला बॅटची कड घेतली आहे, कॉट बी हँड, परंतु इथे पहा पंचांकडे पाहिले आणि आता अजून एक धक्का इथे बसेल न्यूमवी स्टॅलियन्सला.
प्रणव देखील परतलाय. ज्या प्रणवने पहिल्या डावमध्ये चांगली गोलंदाजी केली, 2 विकेट घेतल्या होत्या, तो मात्र इथे 2 बॉलमध्ये 4 धावा काढून बाद झालाय. सत्यजितच्या खात्यामध्ये विकेट येते. 32 धावा आहेत. 101चा पाठलाग करताना 4 गडी बाद झालेत. न्यू मूव्ही स्टॅलियन्स. ऍक्शन रिप्ले पाहूया. आउटसाइड ऑफ स्टंप वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न आणि ते बॅटची कड घेत असताना बॉल हवेत राहिला. बाकीचं काम यष्टीरक्षकाने पूर्ण केलंय. कॉट बिहाइंडच्या रूपाने मोठी सफलता. 4था धक्का इथे बसलाय टीमला, न्यू मूव्ही स्टॅलियन्सला. आपण आता पाहिलं धाव संख्येचा जर लेख तर आलेख हा 32 दाखवतोय. रमणबाग जोरदार क्षेत्ररक्षण ठेवलेलं आहे. एक एक बळी वाचवला पाहिजे. 4 या ठिकाणी बळी गेलेले आहेत. आपण पाहत आहोत संघाचं की एवढं आव्हान या ठिकाणी थोडंसं जिकरीचं काम या ठिकाणी करावं लागणार आहे नुमवीसाठी. आम्ही नुमवीय एक ह्याच बळानं त्यांनी हा सामना जिंकायला हवा. सर्व खेळाडू या ठिकाणी प्रयत्न करत आहेत आणि अशा या सुंदर अशा नयनरम्य वातावरणामध्ये रंगणारा हा सामना. प्रेमपूर्वक मैत्रीचे खेळाडू, चेंडू आसमंतामध्ये आणि थेट झेल हातात. अजून एका विकेटचं पतन होईल. गौरव देखील आला आणि तो जसा आलाय तसा परत जाईल, कारण हा बॉल देखील चांगल्या टप्प्यावरचा. त्यावर खेळण्याचा प्रयत्न अपयश आलाय. टायमिंग जुळलेलं नव्हतं आणि त्यानंतर आपण जर मागे पाहिलं, यष्टीरक्षकाच्या बाजूला फ्लाय स्लिप रिजनचा क्षेत्ररक्षक होता, त्याने झेल टिपलाय. 32 वर 5वा धक्का बसतो. ऍक्शन रिप्ले. आउटसाइड ऑफ स्टंप बॉल स्कूप करण्याचा प्रयत्न अपयश आलाय आणि त्यावर एक मोठी सफलता मिळाली आहे. 32 या धावसंख्येवर 5वा धक्का. अखिल मंडई मंडळ आणि जनार्दन पवळे संघ, कृपया संघ नायकांना विनंती आहे आपण आपल्या खेळाडूंची नोंद या ठिकाणी करायची. दोन्ही संघ नायक आपल्याला विनंती आहे नाही का, आपण या ठिकाणी घेऊन यायचंय त्यांना. 32 ला 5. निम्मा संघ सध्या डगआउट मध्ये पोहोचलाय, आराम करतोय. सत्यजितच्या खात्यामध्ये अजून एक विकेट. 2 चेंडूवर 2 धक्के ते दिलेत या ओव्हरमध्ये. 3 चेंडूमध्ये 6 धावा खर्च केल्या. एक चौकार आला होता, परंतु त्यानंतर चांगलं कमबॅक. पहिलाच बॉल नो बॉल होता, परंतु त्यानंतरचं त्याचं कमबॅक अगदी वाखाणण्याजोगे आहे. आणि आता ऑन हॅट्रिक असणार आहे हा गोलंदाज देवेंद्र. स्ट्राईक एंडला ओटी विकेटने पुढचा चेंडू. इथे देखील बॉल हवे. क्षेत्ररक्षक आहे, झेल टिपलाय. विकेट हॅट्रिक सत्यजितच्या खात्यामध्ये. अजून एक विकेट. 3 चेंडूवर 3 धक्के दिलेत. देवेंद्र देखील 0चा चष्मा घालून बाद झालाय. 32 या धावसंख्येवर 6वा धक्का बसतोय न्यू मूव्ही स्टॅलियन्सला. फलंदाज झालाय बाद. 32 लॉस ऑफ 6 विकेट. कॅच रनआउट काढा. खेळा किंवा यष्टीची चला आता मैदान गाजवू. असो हार बा असो जीत. जिंदगी की यही रीत है, हार के बाद ही जीते हैं. रमन बाग में सत्यजीत हैं, इसलिए सुजीत सुमन खुश हैं. ऍक्शन रिप्ले पाहूया. या बॉलचा चांगला बॉल होता. ऑन हॅट्रिक बाहेर ठेवला होता. मागे जात असताना मिड ऑफच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर चांगलं जजमेंट. झेल टिपलाय. फलंदाज बाद. 6वा धक्का बसलाय आणि आता पूर्णपणे बॅकफुटवर गेलाय न्यू मूव्ही स्टॅलियनचा संघ. काय अँगल इथे टिपलाय. प्रथम इव्हेंट आणि आज 4थ्या पर्वामध्ये पहिल्याच दिवशी 2 विकेट हॅट्रिक घेतल्या गेल्या. सकाळी आपण पाहिलं खूप चांगला खेळ विशालने साकारला होता. त्याने अर्धशतक झळकावलं आणि विकेट हॅट्रिक घेतली होती. या मॅच मध्ये आपण पाहिलं तर इथे देखील चांगली गोलंदाजी आणि बरोबर 3 चेंडूंवर 3 विकेट देखील घेतल्यात. या 3 विकेट्स या एकाच ओव्हरमध्ये. योगीजी, इथून सामन्याला पूर्णपणे कलाटणी मिळते असं म्हणायला आपल्याला आता हरकत नाहीये. कलाटणी मिळालेली आहे. आपण या ठिकाणी जर पाहिलं धावसंख्येचा आलेख तर स्पष्ट चित्र निर्माण झालंय, परंतु काही होऊ शकतं. चमत्कार शेवटच्या क्षणीही घडू शकतो. आणि आता चमत्कारच करावा लागेल, कारण 101 धावा बनवायच्या असतील तर एखादा चमत्कारच तुम्हाला या मॅच मध्ये वाचवू शकेल. 32 ला 6ची परिस्थिती आहे. यज्ञेशाला मैदानाच्या आतमध्ये. समोर आहे सत्यजित. सोमा खेळते 3 बॉल मध्ये 6 वर. सत्यजितचा हा बॉल बॅकफुटला गेलेत. पुन्हा समोर खेळेत आणि या वेळेला विकेट मिळू शकली असती. हातातून बॉल निसटलाय. प्रयत्न चांगला होता. कव्हर पॉइंटला बॉल हवेत होता, मात्र यावेळेला जीवनदान मिळेल. बरोबरच 1 धाव इथे पूर्ण केली. ऍक्शन रिप्ले पाहूया. 33 ला 6 मागे गेलेत. कव्हर्स मधून खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या स्टिकरला बॉल लागला होता
आणि एक सोपा झेल लॉलीपॉप सोडून दिलाय असं जिथे पाहायला मिळते फलंदाजाला जीवनदान. कुठल्या गोष्टी धरायच्या आणि कुठल्या गोष्टी सोडायच्या हे सोमन जाणून आहेत, त्यामुळे त्यांनी हा झेल सोडलेला आहे. जबरदस्त अपील. पंचांचा निर्णय अंतिम. पाहूयात इथे देखील कहाणी में ट्विस्ट. तिसऱ्या पंचांना पाचारण केलं गेलंय. थोडीशी जोखीम होती. मागच्या बॉलवर झेल सुटला होता, तिथे सिंगल मिळाली आणि आता या बॉलवर काय घडेल, दूध का दूध और पाणी का पाणी, काय असेल या चेंडूची कहाणी अगदी काही क्षणांमध्ये आपल्या समोर असणार आहे. तिसरे पंच सध्या इन ॲक्शन आहेत. कीप रोलिंग असं सांगितलं जाईल आणि त्यानंतर संपूर्णपणे या चेंडूची पडताळणी केली जाईल. पंचांनी रिव्ह्यू पाठवलाय. ऑन फील्ड ऑफिशियल्सने तिसऱ्या पंचांना पाचारण केलंय. ज्या पद्धतीने टीम मीटिंग इथे रंगली आहे, चर्चा रंगते, आत्मविश्वास पाहायला मिळतोय, उत्साह पाहायला मिळतोय. आता अगदीच काही क्षणांमध्ये तिसऱ्या पंचांकडून हा निर्णय आपल्या समोर असेल. या ठिकाणी आपण जर पाहिलं गेलं तर अन्याय कुठेही होऊ देणार नाही. तिसरा अंपायर जे आहेत ते योग्य निर्णय त्या ठिकाणी देतील आणि निर्णय आपण या ठिकाणी पाहत आहोत. आणि ते तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून निर्णय आलेला आहे. OUT आउट, फलंदाज बाद होईल. अजून एक धक्का बसतोय. आता संपूर्णपणे संघ बॅकफुट वर गेलाय. 101 धावांचा डोंगर पूर्ण करायचंय. गडी गावलेले आतापर्यंत 7. अखिल मंडई मंडळाची नेहमीच दरवर्षी खासियत राहिलेली आहे. लाल दिवा या ठिकाणी दर्शवतो आहे. संघ या ठिकाणी अटीतटीत खेळत असताना त्यांचा अजून एक गडी बाद झालेला आहे. केल्याने होत आहे रे, केलीची पाहिजे. अखिल मंडई मंडळ आपण सज्ज ठेवायचा आपला संघ आणि जनार्दन पवळे संघ कसब्याचा राजा. अखिल मंडई मंडळ शरद सकाळी यूज गेले वेळोवेळी तुझ्या बाजूला विजय मिळवू बसला असं ते 6 दिवसांनी कळेल. अन्न शरद बरेच जोरात. पुन्हा लक्ष वेधूयात आपण गोपी सर मैदानामध्ये. रमणबागचं क्षेत्ररक्षण अत्यंत चिवट या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तितक्याच चिकाटीने नुमवीचे खेळाडू त्याला भेदतायत. आउटसाइड ऑफ स्टंपचा बॉल यावेळेला स्लाइस केलाय. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ षटकारासाठी 6 धावा इथे ऍड होतील. अथर्वचं स्वागत केलंय. सोमायमच्या बॅटमधून हा षटकार. याच फटक्यांची गरज आहे. या सामन्यामध्ये 101 धावा बनवायच्यात. त्यासाठी चौकार आणि षटकारांची भाषा बोलावी लागेल. म्हणून ते ह्या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवर हा षटकार. ऍक्शन रिप्ले. आउटसाइड ऑफ स्टंपचा बॉल अक्षरशः कापलाय आणि त्यानंतर गली थर्डमॅन रिजन मधून पॉइंट मधून बॉल काढला. ते षटकाराला 6 धावा. 39 वर धावफलक पोहोचलाय. 7 विकेट आहेत. पुन्हा शफल झालीत. शफल होऊन घेण्याचा प्रयत्न. स्ट्रॉंग अपील. पंचांकडे अपील केले. पंचांनी स्पष्ट नकार दिलाय. पंच सध्या तटस्थ भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. पंचांच्या चेहऱ्यावरती कोणताही लवलेश नाही. खेळाडूंबद्दल लव आहे पण मनात कुठलाही क्लेश नाही, नलेश नाही. असे पंच आपल्याला लाभले आहेत. तीनही पंच अत्यंत जबरदस्त आहेत. पारदर्शक निर्णय ही त्यांची खासियत आहे. आणि पंचांवरती हा जो काही मी पंच मारलेला आहे क्या बात आहे. त्यांनी हाताचे पंख हवेमध्ये पसरवून व्हाईट बॉलचा इशारा दिलेला आहे. धाव संख्येत वाढ या ठिकाणी होत चाललेली आहे. नवशिक्या ड्रायव्हरला हॉर्नचा आधार तसं खेळाडूंना व्हाईट बॉल आणि नो बॉलच्या धाव संख्येचा आधार आता मिळालेला लागलेला आहे. आपण या ठिकाणी पाहत आहोत. एक्स्ट्राच्या मदतीने 40 धावा झालेल्या आहेत. 7 विकेट. अथर्व पुन्हा एकदा तयार. ओरडी विकेटनी सुमा आहेत स्ट्राइक इनला. आउटसाइड ऑफ स्टंपचा बॉल पुन्हा एकदा कव्हर्स मध्ये खेळाय. स्क्विड ड्राईव्ह पाहायला मिळेल. बॉल जाईल. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये रन मिळेल. ते 1 आणि एकेरीच्या मदतीने धावा झालेल्या आहेत. 41
इथून अजून 60 धावा बनवायचे कारण 101 धावांचा पल्ला तुम्हाला पूर्ण करायचा आहे न्यू मूव्ही स्टॅलियन्सला. परंतु दुसऱ्या बाजूने 7 विकेट गेल्यात म्हणजे आता लोअर ऑर्डरचे फलंदाजी ते फलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. अथर्वचा हा चेंडू हवेत खेळाय, एक्स्ट्रा कव्हर मागे जाईल, बॉल साठी प्रयत्न केलाय परंतु आता बॉल पोहोचलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इथे मिळतील धावा 4. चौकार. आला मौका मारा चौका विचार पक्का मारा छक्का पकडा कॅच रनआउट काढा खेळा किंवा ऍक्शन रिप्ले पाहूया या बॉलचा. समोर घेण्याचा प्रयत्न डाऊन दी ग्राउंड खेळायचा होता परंतु त्यानंतर पहा क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न थोडेसे कमी पडले. मागे जात असताना अगेन्स्ट द बॉल जाऊन त्याने प्रयत्न केला जरूर परंतु बॉल थोडासा पुढे पडला आणि त्यानंतर चौकाराची हमी मिळाली आहे. अथर्व या षटकामध्ये पहिल्या बॉलवर षटकार आला होता, आता चौकार आलाय. अजून 2 चेंडू इथून टाकील. 45 धावा आहेत, 7 विकेट. मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, गती थोडीशी कमी केली, गतीमध्ये व्हेरिएशन दाखवलं आणि बरोबरच आपण पाहिलं तर 45 धावा आहेत, 7 गडी बाद. अथर्व शेवटचा बॉल टाकण्यासाठी सज्ज होईल. ओंकार स्ट्राईक एंडला 2 बॉल मध्ये 4 वर खेळतोय. लॉफ्ट केलाय बॉल, एलिव्हेशन, इथे संधी आहे. प्ले डाऊन दी बॉल, पकडलाय झेल आउट. ओंकार देखील बाद होईल. 8वा धक्का बसतोय न्यू मूव्ही स्टॅलियन्सला. ओंकार बॅक टू दी पवेलियन गॉन. 45 धावा, 8 गडी बाद. कॅच रनआउट काढा खेळा किंवा यष्टीची चला आता मैदान गाजवू असो हार बा असो दे. आम्ही नुमवीय वाद्यवर्धक संघ जबरदस्त धक्के आपण पाहिलेले आहेत की संघाला बसत चाललेला आहे. एक महत्वाचा खेळाडू बाद झालेला आहे. के सोमा मैदान गाजवत टिकवत. ऍक्शन रिप्ले सध्या स्क्रीनवर दाखवला जातोय. एवढा चांगला झेल, जजमेंट खूप चांगलं होतं क्षेत्ररक्षक फिल्डरचं तिकडे आणि एक सुरेख झेल त्याने टिपला आहे. 8वा धक्का बसला. आता 2 फलंदाज बाकी असतील परंतु इथून देखील हा डाव सावरण्याचा प्रयत्न केला जाईल. येणारे 3 षटकं अजूनही शिल्लक आहेत. अजून एक महत्वाची सूचना आहे, तुम्हाला जी कॅप दिलेली आहे ती सरळ परिधान करून खेळायचंय, ती उलट दिशेने परिधान करू नका, ही विनंती आहे, ही सूचना आहे, विनंती वजा सूचना. आणि कॅप घालूनच आपल्याला खेळायचं याची दखल घ्या. सर्व खेळाडूंना कॅप दिलेल्या आहेत, त्या कॅप घालूनच आपल्याला खेळायचं क्षेत्ररक्षण करत असताना. राईस झाला होता बॉल, दिशा दिली, लॉंग लेग मधून बॉल काढलाय, इनटू दी गॅप जाईल, गॅप मधून बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय चौकार. 4 धावा. अत्यंत उत्तम आणि आज चौकार. सरळ मार्गे सर्व खेळणारे मंडळाचे कार्यकर्ते असल्यामुळे आपण कृपया स्वतःला तरी टोपी उलटी घालू नये, सरळ टोपी घालून सर्वांनी मैदानामध्ये खेळायचं आहे. फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षण कृपया नियम अटी सर्वांसाठी लागू. नादब्रह्म सर्व वादक मार्गदर्शन करतील टोपी कशी घालावी. 49 धावा आहेत, 8 गडी बाद. सत्यजित पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरून तयार. यादी 3 विकेट त्याने घेतल्यात. पुढे होता बॉल, और पिच बॉल, त्याच्यावर हल्ला, डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर भिरकावलाय. मॅसिव्ह हिट 6. आला मौका मारा चौका विचार पक्का मारा छक्का पकडा कॅच रनआउट काढा खेळा किंवा यष्टीची. कमालीचं टायमिंग पाहायला मिळालं. पिकअप शॉट, लवकर लाईन पिक केली. ऍक्शन रिप्ले पाहूया या बॉलचा. आउटसाइड ऑफ स्टंप जात असताना जागा बनवली होती आणि त्यानंतर स्लॉट मध्ये टाकला बॉल की तो प्लॉटच्या बाहेर जातो. तिथे पाहायला मिळालं. चांगलं एलिव्हेशन होतं बॉलवर. टायमिंग देखील तेवढंच अफलातून जोडलं गेलं. सत्यजित पुन्हा एकदा तयार. आउटसाइड ऑफ स्टंपचा बॉल कव्हर्स मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे आणि ते झेल पकडलाय. जबरदस्त क्षेत्ररक्षण आपल्याला गोपी सर पाहायला मिळतंय की क्षेत्ररक्षण करताना चेंडू पकडताना इतके पडतात, धरतात, परंतु
डोक्यावरची जी टोपी आहे अक्षरीच माणिकच्यांची फ्रेंडशिप कपची टोपी आहे ती कधी पडू देत नाहीयेत सन्मान प्रत्येकजण ठेवतात. हे मैत्रीच्या धाग्यामध्ये गुंफलेले विणलेले मैत्रीचे ऋणानुबंध या ठिकाणी आहेत आणि अशाच प्रकारे सोमा खांडेकर सारखा जाबाज खेळाडू आम्ही नुमवीचा बाद झालेला आहे. 10 चेंडूमध्ये 23 धावा. सोमा भाऊ क्या बात. डाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करावं. ऍक्शन रिप्ले पाहूया. आउटसाइड ऑफ स्टंप वाईड लाईन यॉर्कर होता तो कव्हर्स मध्ये घेण्याचा प्रयत्न आणि ते यशचा हा झेल अप्रतिम झेल चांगलं क्षेत्ररक्षण क्वालिटी ते क्षेत्ररक्षणाची दाखवली आणि ते फलंदाज बाद झाले. 9वा धक्का बसलाय. आता शेवटचा फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. पूर्णपणे दबाव बॅकफुटला गेलेत. इथून कमबॅक करणं थोडंसं कठीण बनलंय. सत्यजितच्या खात्यामध्ये अजून एक विकेट. या खेळाडूने आज प्रभावित केलं. विकेट हॅट्रिक घेतली. शेवटचा बॉल स्ट्रॉंग अपील अजून एक विकेट. शेवटचा फलंदाज देखील बाद. सर्व बाद झाला इथे संघ. क्या बात. शेवटच्या बॉलवर बॅटची कड घेतली. कॉट बिहाइंडच्या रूपाने विकेट आली आहे आणि आता सर्व बाद झालेत. रमणबाग फायटर्सने हा संघ फाईट देत असताना तब्बल 45 धावांनी जिंकलाय. न्यूमेवी स्टॅलियन्स पूर्णपणे बॅकफुटवर गेले. सर्व बाद झालेत. ऑल आउट. 101चं टार्गेट होतं. 45 धावांनी एक मोठा विजय रमणबाग फायटर्सचा. आणि आता जाऊया पोस्ट मॅच प्रेझेंटेशन साठी परंतु त्याआधी दुसऱ्या डावाचा लेखाजोखा दुसऱ्या डावाची बॅटिंग समरी आपल्या समोर असेल. आणि सध्या आपल्या मेगा स्क्रीनवर पहा हे संपूर्ण विहंगम दृश्य ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून. आता मॅच समरी देखील आहे. पहिल्या इनिंग मध्ये रमणबाग फायटर्स कडून समीरने 12 बॉलमध्ये 34 काढल्या होत्या आणि त्या जोरावर 100 धावा 6 गडी बाद 101चा पाठलाग करत असताना न्यूमेवी स्टॅलियन्स सोमा खांडेकर यांनी 10 बॉलमध्ये 23 काढल्या. ओमबीसी 13 बॉलमध्ये 18. प्रणवने 2 बॉलमध्ये 4 काढल्या. ओंकार यांनी 3 बॉलमध्ये 4 काढल्या. या व्यतिरिक्त कोणताही खेळाडू छाप पाडता आलेली नाहीये. सत्यजितने 1.4 षटकामध्ये 10 चेंडू टाकले. 17 धावा खर्च केल्या. 5 पर त्याने ऑल केलाय. 5 विकेट हॉल. 5 विकेट त्याने घेतल्यात. दुसऱ्या बाजूला प्रज्योत 1 षटक 3 धावा 1 गडी बाद केलाय. अथर्वने 1 षटक टाकले. 12 धावा खर्च केले. 1 गडी त्याने बाद केलाय. राघवच्या खात्यामध्ये विकेट नाहीये. 1 षटक त्याने 11 धावा खर्च केल्या आणि रमणबाग फायटर्सने हा सामना 45 धावांनी जिंकलाय. तर या सामन्याचा सामनावीर रांगेत सर्वांनी खेळाडूला विनंती आपण रांगेमध्ये जायचंय. 1.4 षटके टाकत असताना 17 धावा देऊन 5 विकेट ज्याने घेतल्यात विकेट हॅट्रिक घेतली आहे तो सत्यजित ठरला या सामन्याचा सामनावीर. अभिनंदन सत्यजित. अभिनंदन रमणबाग फायटर्स. आणि यानंतर पोस्ट मॅच प्रेझेंटेशन साठी जोडले जाऊया. इथे आपल्या सोबत योगेश सुपेकर सर जोडले जातील. इट्स ओ टू यू. थँक्यू. केल्याने होत आहे रे आधी केलंच पाहिजे. अत्यंत उत्तम प्रयत्न आम्ही नुमवी पथकाचा या ठिकाणी होता आणि तितक्याच एकी हे बळ हे ब्रीदवाक्य सार्थ करत रमणबाग युवा वाद्य पथक दोघही कलामी अत्यंत छान पद्धतीत सलामी दोघांनी सुरुवातीला या ठिकाणी दिलं होतं. नुमवी आणि दोन्ही पथकांचं अत्यंत छान मनापासून अभिनंदन या ठिकाणी आहे. चांगला खेळलेला आहात आणि पुढील होणारा सामना जनार्दन पवळे कसब्याचा राजा जनार्दन पवळे संघाचे संघनायक आणि अखिल मंडई मंडळ संघनायक सूरज थोरात दोन्ही संघनायकांना विनंती आहे कृपया आपण या ठिकाणी नाणेफेक करण्याकरता यायचं आहे. मुकेम्बो खुश हुआ भाई. जनार्दन पवळे कप्तान कहाँ है आपके? आसमान में सूरज है, हमारे पास मंडई में भी सूरज है. थोरात या लवकर. चला पवळे संघ. जोरदार शेरब गणपती बाप्पा मंगल मूर्ती.